की भी व्यक्ती जे मदोन्मत्त होत, एधमान मद पुमान. आणि प्रभुपादजी त्यामुळे सांगतात की अशा प्रकारचा जी पद्धत आहे ज्याच्यात व्यक्तीचा आजार वाढत असेल ती योग्य नाही. निश्चित रूपाने अशा भवरोगाला, आजाराची तापमान जे आहे ते कमी केलं गेलं पाहिजे. आता आज आपण त्याच्या पुढची जी चर्चा आहे, कशा प्रकारे कुंती महाराणी ज्या आहे त्या पुन्हा प्रार्थना अर्पण करत आहे त्याची चर्चा करूया. आज आपण श्लोक संख्या 27 पासून पुढे चर्चा करूया. नमो अकिंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. भौतिक दृष्ट्या अकिंचन झालेल्यांचे धन असलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो. नमो. आपण प्राकृतिक 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. आपण आत्म्यातच रमण करणारे आहात आणि म्हणून परमशांत असे आहात. आपण ब्रह्मानुभवात मग्न असलेल्यांचे अधिपती आहात. आपणाला नमस्कार असो. तर या श्लोकामध्ये कुंती महाराणींचं त्यांनी जे पूर्वी मनोरथ व्यक्त केलं होतं, प्रस्तुत मनोरथ पूर्णाय पुनः प्रणमती. अर्थात जे मनोरथ व्यक्त केलं त्याच्या पूर्तीसाठी भगवंतांना पुन्हा ती प्रणाम अर्पण करते. अकिंचना भक्ताय वित्तम सर्वस्वम यस्य तस्मै. अर्थात जेव्हा सांगितलंय नमो अकिंचन वित्ताय, तर जेव्हा हे भगवंतांना ती अकिंचन वित्ताय म्हणते, तर अकिंचना भक्ता एव वित्तम, जे अकिंचन भक्तांचं जे वित्त आहे, जे संपद आहे, सर्वस्वम, अकिंचन भक्तांचे ते सर्वस्व आहेत. त्यांना भगवंतांव्यतिरिक्त कोणी नाही. यस्य तस्मै तथा किम निवृत्ता गुणवृत्तय धर्मार्थ कामशय यस्मात् तस्मै. तर त्यामुळे म्हणतायत की अर्थात इथे निवृत्ता गुणवृत्तय, जे गुणांच्या सत्व रजस तमस याच्यामुळे हे जे धर्म अर्थ काम विषय आहेत, ते याच्यापासून जे निश्चित रूपाने निवृत्त झालेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची रुची नाहीये. तर कुतः आत्मा रामा. तर पुढे म्हणतायत कशा प्रकारे भगवंत जे हे या सर्व यांच्यापासून निवृत्त आहेत. तर त्यांना म्हटलेलं आत्मा रामाय, ते स्वतःमध्येच आत्म्यामध्येच रमण करणारे आहेत. तर कुतः, अर्थात ठीक आहे तुम्ही म्हणतात की ते आत्म्यातच रमण करणारे आहेत. तर सांगितलं शांताय रागादी रहिताय. तर अर्थात व्यक्ती आत्माराम केव्हा असू शकतो, जेव्हा त्याच्यामध्ये राग द्वेष अन्य जे आहे कुठल्याही प्रकारचे भौतिक लालसा नाहीत, भौतिक इच्छा नाहीत किंवा अशा प्रकारचे दोष नाहीयेत, भौतिक दोष. तर भगवंत निश्चित रूपाने जे आहेत ह्या राग द्वेष इत्यादी पासून मुक्त असल्यामुळे त्यांना इथे कोणती बांधणी म्हणताय शांताय, अर्थात आत्माराम शांताय. किंच कैवल्यपतये कैवल्यम दातुम समर्थाय. आणि जेव्हा म्हणतायत कैवल्यपतये नमः, तर अर्थात का कैवल्यपतये म्हटलं गेलंय, कारण ते
कैवल्यम दातुम समर्थ आहे. त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे की ते कैवल्य प्रदान करू शकतात. अर्थात भगवंत जे आहेत तेच केवळ कैवल्य प्रदान प्रदान करण्यास योग्य आहेत. अर्थात बाकी अन्य देवी देवता कैवल्य किंवा मोक्ष प्रदान नाही करू शकत. हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांची टीका बघूया. इथे श्रीवंशीधर भावार्थ दीपिकेत दिलेले आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, रागादी अर्थात काय आहे तर यद्वा निवृत्ता गुणागुण कार्यभूता राग द्वेषादयो येषाम हे निवृत्त गुणा. त्यात इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात ते बघूया. अकिंचना न विद्यते किंचिन मात्रम प्राकृतम वस्तु अपि तू तर लक्षणम पूर्ण चिदानंद स्वरूपम वस्तू असती. अर्थात जे अकिंचन आहेत त्यांच्याकडे जे आहे कुठल्या प्राकृत वस्तू नाहीयेत, पण त्यांच्याकडे अप्राकृत काय आहे तर भगवंत जे कशा प्रकारचे अपितु तो लक्षणम तो भगवंतांचं काय लक्षण आहे, कशा प्रकारचे भगवंत जे अकिंचन भक्तांकडे आहेत तर सांगतात पूर्ण पूर्ण चिदानंद स्वरूपम. अर्थात भगवंत जे आहे पूर्णपणे त्यांचं स्वरूप जे आहे ते आध्यात्मिक आहे. आपण कसं जाणतोय ईश्वर हा परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह. हा तर भगवंतांचा सच्चिद आनंद विग्रह आहे. तर पूर्ण चिदानंद स्वरूपम वस्तू येषां ते एकांत भक्ता एव वित्तानि धनानि वा अतिप्रेमास्पदानि सर्वतः संगोपनीयाश्च यस्य तस्मै येषां वित्ताय इति वा. हे ते सांगतात कशा प्रकारे असे भक्त जे ज्यांचं एकमेव वस्तू भगवंत आहे ते या प्रेमाचे अतिप्रेमास्पदाने त्यांच्यामध्ये सर्व प्रकारे प्रेम संपन्न आहेत ते. आणि असे भक्त जे आहे ते निश्चित रूपाने एक खजान्याप्रमाणे आहे ज्याला बाकी अन्यांपासून दुसऱ्यांपासून त्याला गोपनीय ठेवलं पाहिजे. त्यामुळे म्हटलंय सर्वतः संगोपनीयाश्च यस्य. त्यामुळे अशा खजान्याला सर्व बाकी पासून गुप्त ठेवलं पाहिजे. संगोपनीयाश्च यस्य तस्मै येषां वित्ताय. अशांचं भगवंत जे आहे ते वित्त आहेत, संपदा आहेत. न अकिंचना दरिद्रा उच्चनते. तर कोणी आक्षेप घेऊ शकतं अरे अकिंचन म्हणजे ते भिकारीच किंवा दरिद्र आहेत. तर म्हणतायत सत्यम हे खरं आहे. भगवत भक्ताना मायागुण वृत्युक्ताः संपदन न भवन्ति त्याः. अर्थात जे भगवंतांचे भक्त आहेत हे वास्तविकरित्या त्यांच्याकडे मायाच्या गुणांपासून उत्पन्न होणारी संपदा नाहीये. त्यांच्याकडे काय आहे तर सांगतात निवृत्त गुणवृत्त विषय बघा यस्मात तस्मै अकिंचन भक्तेषु एव आसक्ती मुक्त्वा अन्यत्र तू औदासीन्यम आह आत्मा रामाय इति. तर अर्थात
असे जे भगवंतांचे भक्त आहेत ते या गुणांपासून, मायाच्या गुणांपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टींपासून, विषय भोगांपासून ते जे आहे निवृत्त झालेले आहे. आणि अकिंचन भक्तीषु एव आसक्ती, त्यांची आसक्ती फक्त जे आहे भगवंतांमध्ये आहे. अन्यत्र तू औदासीन्यम, बाकी सर्व ठिकाणी ते उदासीन आहे. त्यामुळे आत्माराम भक्तानां अपराधे सत्यपि न त्वं कुप्यसी इत्याह शांताय. तर ज्या प्रकारे इथे सांगितलंय, कशा प्रकारे भगवंत जे आहे त्यांची बाकी अन्यांपासून विरक्ती आहे, अर्थात का तर ते आत्माराम आहे. पण जर भक्तांद्वारे भगवंतांप्रती काही जर अपराध होत असेल, भक्तानाम अपराधे, भक्तांकडून काही अपराध झाला, सत्यपि न त्वं कुप्यसी, तर भगवंत जे आहेत ते रागावत नाहीत आणि त्यामुळे त्यांना शांताय म्हटलेले आहे. स्वभक्तेषु अनुग्रहाय मुमुक्षु भक्तेषु उपकारत्वं कैवल्येती. तर भगवंत जे आहेत स्वभक्तेषु अनुग्रहाय, आपल्या भक्तांवरती अनुग्रह करण्यासाठी, आणि जे मुमुक्षु आहेत, इथे मुमुक्षु आता जे मोक्ष अभिलाषा ठेवून आहे, मुमुक्षु भक्तेषु उपकारत्वम आह, जे मोक्ष प्राप्त करू इच्छितात त्यांच्यावरती उपकार करतात. तर त्यामुळे भगवंतांना कैवल्य पतये म्हटलेलं आहे. तर स्वभक्तेषु आणि मुमुक्षु भक्तेषु या दोन्हींमध्ये काय अंतर आहे, कोणी सांगू शकतं का? परत सांगा प्रश्न प्रभूजी. स्वभक्तेषु, स्वभक्त आणि मुमुक्षु भक्त याच्यात काय अंतर आहे? मुमुक्ष भक्त म्हणजे प्रभूजी मुक्तीची प्राप्ती इच्छा करणारा, आणि हा जो बरोबर. स्वभक्त म्हणजे फक्त प्रेम, भगवंतांशी प्रेम आणि भगवंतांशी नाते जोडतो, दास दासनो दास, फक्त भगवंतांचा एक सेवक म्हणून प्रेम करणारा त्याला म्हणतात स्वभक्त. आणि बरोबर. जो इच्छा ठेवून भक्ती करतो त्याला म्हणतात मुमुक्ष, जो फक्त मोक्षाची इच्छा करतो. छान, खूप छान सांगितलं. तर जे कृष्ण भक्त मोक्षाची पण इच्छा करत नाही. पण भगवंत जे आहे ते आपल्या भक्तांवरती अनुग्रह करतात, आणि जे मुमुक्ष भक्त आहेत त्यांच्यावरती उपकार करतात, त्यांच्यावरती कृपा करतात. कशा प्रकारे त्यांच्यावर कृपा करतात, तर त्यांनाही कैवल्य प्रदान करतात. तात्पर्य एखाद्या जीवाकडे काहीच नसेल तर तो संपतोच, परंतु खऱ्या अर्थाने तो त्यागी असू शकत नाही. जीव नेहमीच एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, कारण त्याला त्याहून काहीतरी अधिक मौल्यवान मिळवायचे असते. तर इथे प्रभुपादजी उदाहरणं देतात शिक्षणाच्या, नोकरीचा, आणि त्याप्रमाणे कसं भगवत भक्त जे भौतिक गोष्टींचा त्याग करतो. तर इथे षड गोस्वामीगण कसं त्यांनी आपल्या जीवनातल्या भौतिक वैभवाचा, ऐश्वर्याचा, विलासांचा त्याग केला. रघुनाथदास गोस्वामी कशा प्रकारे मोठ्या जमीनदारांचे ते पुत्र होते. तर श्री सनातन गोस्वामींबद्दल सांगतात की कशा प्रकारे त्यांनी त्यांच्याजवळ असलेला परिस एका कचऱ्यात टाकला होता, आणि जेव्हा शिवजीने एका व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवलं तर तेव्हा त्यांनी ते मूल्यवान वस्तू दिली, पण ते व्यक्ती परत आले. त्यांची प्रामाणिकता बघून त्यांना सांगितलं तुम्ही हा नदीत फेकून या. आणि मग त्यांना हरिनाम, हे सर्वात अमूल्य वस्तू आहे, ती प्रदान केली. अर्थात एक भक्त अथवा महात्मा कोणालाही भौतिक स्वरूपाची काही देत नाही, कारण त्याने भौतिक संग्रह पूर्वीच त्यागलेला असतो. भौतिक संस्कृतीचा विकास किंवा तशी दृष्टी आध्यात्मिक प्रगतीतील मोठी धोंड आहे. अशी भौतिक प्रगती प्राणीमात्राला सर्व प्रकारच्या भौतिक तापांचे कारण असलेल्या भौतिक देहाच्या बंधनात जकडून ठेवते, आणि अशा भौतिक प्रगतीला
अनर्थ म्हणजे नको त्या गोष्टी असे म्हटले जाते. गोपाजी सांगतात, कारण जरी लोक चंद्रावर जायचा प्रयत्न करतात, पण हे सगळं काय, त्याच्यातून भौतिक समस्या, वास्तविक समस्या सुटणार नाहीत. परमपुरुष भगवंतांचा भौतिक कार्य आपल्या पाशी प्रत्यक्षपणे संबंध नाही. त्यांचे वागणे आणि कार्य जरी त्यांनी या जगात प्रकाशित केले तरी ते दिव्य असून भौतिक गुणांनी प्रभावित झालेले नसते. न माम लिंपंती कर्माणी न मे कर्म स्म. भगवंतांना असे जे जाणतात, भगवंत हे पण जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वम्, तेही या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही. तर प्रभुपादजी ते सांगता कशा प्रकारे भगवंताला अशी मिथ्या सुखा करता आसक्ती नाही, निवृत्त गुणवृत्त आहे. भगवान भक्तांची मालमत्ता असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे भक्तही भगवंतांची मालमत्ता असल्यामुळे भक्त भौतिक प्रकृतींच्या 3 गुणांच्या अतीत आहे, यात शंका नाही. तर भगवंतांबद्दलही आपण बघितलं, ते श्रीधर स्वामी सांगतात आणि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते हेही स्पष्ट करतात कशा प्रकारे भक्तही जे आहे ते अशा प्रकारे 3 गुणांच्या अतीत आहे. जसे आत्मसंतुष्ट आत्माराम आहेत, तसे ते भगवंतांच्या अस्तित्वात विलीन होऊ पाहणाऱ्या सर्व अद्वैतवाद्यांचेही स्वामी आहेत. असे अद्वैतवादी ब्रह्मज्योती म्हणून म्हटल्या जाणाऱ्या भगवंतांच्या अंगकांतीत लीन होतात, परंतु भक्त मात्र भगवंतांच्या दिव्य लीलात प्रवेश करतात. अर्थात आध्यात्मिक धामात, आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करून सेवा अर्पण करतात आणि त्यांना कधी भौतिक समजत नाही. श्लोक संख्या 28. मन्ये त्वां कालम ईशानम अनादि निधनम विभुम समम चरंतम सर्वत्र भूतानाम यन्मिथः कलिः. हे प्रभू, मी आपणाला शाश्वत काळ, परम नियंत्रक, आदि अंतरहित, सर्वस्थित जाणते. आपण आपल्या दयेचा सर्वांवर सारखाच वर्षाव करता. प्राणी मात्रांतील पारस्परिक मतभेद त्यांच्या सामाजिक संबंधातून निर्माण होतात. ननु देवकी पुत्रं माम कथमेव स्तोषी तत्रः. जर तुम्ही म्हणत असाल की मी देवकीचा पुत्र आहे, तर तुम्ही अशा प्रकारे कथमेव स्तोषी, अशा प्रकारे का स्तुती करताय? तर म्हणताय मन्ये त्वाम कालम न तू देवकी पुत्रम. अर्थात मी तुम्हाला एक कालस्वरूप मानते ना की देवकी पुत्र म्हणून. त्यामुळे ईशानम नियंतारम, भगवंत कशा प्रकारे ईश्वर जे परम नियंता आहेत, अनादि निधनम आद्यंत शून्यम, ज्यांचा आदी नाही आहे, ज्यांचा अंत नाही आहे, विभूम जे महान आहेत, सर्वांचे स्वामी आहेत, समम यथा भवती तथा सर्वत्र चरंतम, भगवंत जे आहेत सर्वत्र समान रूपाने आहेत आणि त्यामुळे सर्वत्र ते विचरण करू शकतात. चरंतम ननु पार्थ सारथे कथम मम साम्यम तत्र. तर इथे आक्षेप घेतला जातोय, तर कशा प्रकारे मी जो आहे हा अर्जुनाशी पार्थसारथे कथम साम्यम, तिथे माझं काय साम्य आहे? का तर कारण इथे कुंती महाराणी जे ज्या प्रकारे सांगतायत की भूतानाम यन्मितः कलिः, त्यामुळे इथे सांगतायत यद्यत यद्यतः त्वत्तो निमित्त भूतानाम एव मितः कलिः कलहो भवति न तू स्वतः त्वयि वैषम्यम. अर्थात भगवंतांच्या कारणाने यदत्तः स्वतः, अर्थात भगवंतांमुळेच. आणि भगवंत काय म्हणतात? निमित्त भूत. कसले निमित्त भूत? भूतानाम एव मितः कलिः कलहो भवति. अर्थात जीवांमध्ये, प्राणी मात्रांमध्ये, मितः परस्परांमध्ये, मितः कलिः कलहो, अर्थात परस्परांमध्ये ज्या प्रकारे जीव मात्रामध्ये, प्राणी मात्रांमध्ये कलह होतोय,
त्याचं निमित्त मात्र जे आहे ते भगवंतच आहेत. न तू स्वतस्त्वयि वैषम्यम, पण भगवंतांमध्ये कुठल्याही प्रकारचं वैषम्य नाहीये, विषमता नाहीये. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की भक्तापराधीषु संहारकत्वम आह कालमिती. तर इथे काल म्हणून का कुंती महाराणी म्हणताय, तर जे भक्तांप्रती अपराध करणारे आहेत, तर अशा लोकांचा एक नाश करण्यासाठी म्हणून भगवंत कालस्वरूप आहेत. तथा 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 सामर्थ्य कारणम आह ईशानमिति तथा रूपत्वेन सर्व काल देश स्थितीम आह अनादि इति विभुमिति. भगवंतांना इथे अनादि विभू का म्हटलेलं आहे? का तर कारण भगवंत जे आहेत ते सर्व अवस्थांमध्ये निश्चित रूपाने तथा तथा सामर्थ्य कारण. तर कशा प्रकारे भगवंतांचं सामर्थ्य आहे त्याच्याबद्दल ते वर्णन करतात आणि सांगतायत की ईशानम इति तथा रूपत्वेन, भगवंत जे आहेत या काल रूपाने जे सर्वांचे नियंत्रक आहेत, सर्व काल देश स्थिती सर्व अवस्थांमध्ये जे आहेत भगवंत जे आहेत ते अनादि आहेत आणि सर्वांचे स्वामी आहेत. न तू आसक्ती औदासीन्योपकार अपकारकत्व अपकारकत्वे अपि उपकारकत्व अपकारकत्वे अपि तै वैषम्यम इत्याह सममिति. तर भगवंत समम का आहेत? कशा प्रकारे सम आहेत? तर भगवंतांना जे आहे न तो आसक्ती, त्यांना कुठल्या प्रकारची आसक्ती नाही आहे. आणि कारण औदासीन्य, ते उदासीन असल्यामुळे ते उपकार किंवा अपकार अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहे, त्यांच्यामध्ये नाहीये. का तर भगवंत जे आहे या बाबतीत समम आहे. त्यांच्यामध्ये अशा प्रकारची कुठली विषमता नाही. यत् तत्र मितः कलिः कलह ईश्वरो दुःखदा सुखदा समो विषमो निर्गुण सगुण इति. तर त्यामुळे जे आहे ज्यांच्यामध्ये कधी कधी लोक असं म्हणतात की भगवंत जे आहे ते यातना प्रदान करतायत किंवा आनंद देत आहेत, तर भगवंत जे आहेत सर्वांसाठी सम आहेत. तर इथे दोन्ही दृष्टिकोनात सांगतायत की कशा प्रकारे ईश्वरो दुःखदः सुखदः समो विषमो निर्गुण सगुण इति. तर जे लोकांमध्ये परस्पर कलह आहे, तर त्याच्यात ह्या गोष्टी बघायला भेटतात, पण भगवंत जे आहेत ते सम आहे. तात्पर्य कृपाजी सांगतात कुंती देवीला हे माहित होते की भगवान श्रीकृष्ण तिचे पुतणेही नव्हते आणि माता पित्याच्या कुळातील एक साधा कुटुंबीय नव्हते, त्यामुळे ते आदिपुरुष म्हणतात. जसं श्लोकात म्हणले कालम ईशानम अनादि निधनम निर्गुण. भगवंत कशा प्रकारे साक्षी आहेत सर्वांच्या हृदयामध्ये ते जाणतो. कशा प्रकारे भगवंत जे आहे ते आता सध्या आलेला भोग कोणत्या दुष्कृत्यामुळे आला ते आपण विसरून जातो, परंतु परमात्मा नेहमी आपल्याबरोबर आहे याची आपण आठवण ठेवली पाहिजे. अर्थात उपद्रष्टा हनुमंता भरता भक्ता महेश्वर भगवंत जे आहेत ह्या सर्व गोष्टींचे ते ओव्हरसिअर, ते जे बघणारे आहेत त्यांना सर्व गोष्टी या माहीत आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण हा विचार करायला नको की कशामुळे हे दुःख आहेत. आपल्या क्रिया प्रतिक्रियांच्यामुळे ते येत आहेत.
भगवंतांच्या परमात्मा या रूपाद्वारा क्रिया प्रतिक्रियांचे नियमन केले जात असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ नियंते सुद्धा आहेत. ईशानम श्रीकृष्णांच्या अनुमती वाचून गवताचे पाते देखील लवत नाही. भगवत भक्त त्यांच्या स्वातंत्र्याचा गैरवापर करत नाही म्हणून ते परमेश्वराचे सुपुत्र आहेत आणि अन्य गैरवापर करतात म्हणून दुःख भोगतात. जीवांना होणारे सुख दुःख काळाकडूनच प्राप्त असते. ते सर्व अनंत काळाने पूर्व नियोजन करून ठेवलेले असते. तर प्रभुपादजी सांगतात, जे प्रल्हाद महाराज सांगतात, जशी न मागता दुःखे मिळतात तशी सुखे सुद्धा न मागता मिळतात, कारण काळाने ती पूर्वीच नियोजलेली असतात. प्रत्येक जण कशा प्रकारे स्वामित्व प्रभुत्व करण्याची इच्छा करतो, पण भगवंत जे आहेत सर्व व्यापक आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या कर्माचे ते साक्षी आहेत. तसेच ते आदी अंतरहित असल्यामुळे त्यांना नित्य काल अथवा काल असे म्हणतात. न वेद कश्चित् भगवान् चिकीर्षितं तवेहमानस्य नृणां विडम्बनं न यस्य कश्चित् दयितोऽस्ति कर्हिचित् द्वेषश्चेयस्मिन् द्वेषमामतेर्नृणाम्. हे प्रभो, आपल्या दिव्य लीला कोणीही समजू शकत नाही. त्या सामान्य मानवाप्रमाणे दिसतात आणि म्हणून भ्रमात टाकणारे आहेत. आपला प्रिय अथवा अद्वेष असा कोणताही विषय नाही. आपण पक्षपाती असल्याची लोक केवळ कल्पना करतात. आपण प्रभूजी पहिले हरे मागच्या कृष्णा श्लोकात बघितलं कशा प्रकारे सम आहेत ते. हा बोला प्रजी. हरे कृष्ण प्रभूजी, ते मागच्या श्लोकामध्ये तुम्ही अपकार जे बोलत होते ते काय आहे प्रभूजी? समजलं नाही. अपकार काय आहे? उपकार आहे हे लक्षात आलं, अपकार काय आहे? उपकार म्हणजे कोणावरती कोणाला मदत करणं ते आणि लक्षात अपकार आलं. म्हणजे कोणाला त्रासदायक ठरणं. भग जसं भगवंतांच्या बाबतीत तेच अपकार कसं समजायचं ते विचार. लोकांची ही धारणा असते ना, की आम्हाला भगवंताने दुःख दिलं, आम्ही तर एवढं चांगलं जीवन जगतोय, आम्ही काय वाईट केलंय? तर प्रभुपादजींनी तात्पर्यामध्ये तेच समजून सांगितलंय, की भगवंत हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. त्यांना सगळं माहिती आहे, आपले काय कर्म आहेत, कशामुळे आपल्याला कसली कुठल्या क्रियांची काय प्रतिक्रिया आहे. तर निश्चित रूपाने आपल्याला जे उपकार, अपकार ह्या धारणा आहेत, त्या आपल्या संकुचित किंवा तात्पुरत्या जाणीवेमुळे, की मला एवढं आठवतंय, पण आपल्याला सर्व काही आठवत नाही. भगवंत जे आहेत अर्जुनालाही ते सांगतात, की आपण पूर्वी होतो, भविष्यातही राहणार आहोत, पण मी सर्व काही जे जाणतो. न तू वेद, पण तू जे आहे ते जाणू शकत नाही. तर जीवात्मा जो आहे हे सर्व काही लक्षात नाही ठेवू शकत. तर त्यामुळे ते विचार करतात, की हा उपकार आहे आमच्यावरती, पण हा अपकार आहे. आमच्याशी हा अन्याय झालाय वगैरे वगैरे. तर भगवंत कसा करत? भगवंत करत नाहीत. मुद्दा हा आहे, की त्याला असं मानलं जातं. लोक विचार करतात, की हा आमच्यावरती उपकार केलाय, हा अपकार केलाय असं. काळाच्या प्रभावाने व्यक्तीच्या कर्मानुसार त्यांना सर्व काही प्रदान केलं जातं. तुम्हाला हे समजलं का? काय सांगताय? येस प्रभू. तर त्याच्या आधारावरती तिथे म्हटलेलं आहे, की त्यामुळे ते उपकार किंवा अपकार अशी भाषेचा प्रयोग झाला. प्रभूजी, त्याचं एक उदाहरण सांगू का? हम्म. प्र- चक्रवाक जो पक्षी असतो ना, त्याला सूर्याची म्हणजे प्रकाश पाहिल्यानंतर आनंद होतो, पण तोच घुबड पक्षाला ते पाहिल्यानंतर तो आंधळा होतो. सूर्यप्रकाश त्याला अपकार होतो. अरे वा, चक्रवाक माताजी छान पक्षाला तो उदाहरण उपकार सांगितलं. होतो. हो. ठीक आहे, तर आपण ह्या श्लोकावरती बघूया. ननु निग्रहानुग्रह रूपं मयि प्रसिद्धं वैषम्यम अत आह न वेदेति. तर म्हणताय की आक्षेप घेतला जातोय, निग्रह अनुग्रह रूपम मयि प्रसिद्धम वैषम्यम अत आह न वेदेति. न वेद म्हणून सुरू होते, न कश्चित भगवान. तर सांगताय कशा प्रकारे भगवान कोणावरती कृपा करतात, अनुग्रह, आणि कोणावरती ते
कृपा नाही करत. तर त्यामुळे अशा प्रकारची जी विषमता आहे, तर ते लोकांना वाटतं की भगवंत अशा प्रकारे विषम आहेत. तर त्यामुळे कुंती महाराणी या श्लोकात न वेद कश्चन भगवंत चिकीर्षितम्, त्यामुळे म्हणतायत की भगवंतांना जे आहे, लोकांना जाणणं कठीण आहे, की भगवंत आपल्या लीलांद्वारे नक्की काय करतायत. आणि त्याची स्पष्टताही देत आहेत, की निश्चित रूपाने त्यांच्यासाठी कोणी प्रिय नाहीये. समहं सर्वभूतेषु न मे प्रियः न द्वेषः. तर दोन्ही जे आहे, ते इथे या श्लोकात त्या प्रकारे स्पष्टता आहे, की भगवंतांना कोणी असा प्रिय नाही किंवा कोणाप्रती द्वेष नाहीये. तर अशा प्रकारची जर मानसिकता असेल, नृणां विडंबनम् अनुकरणम् इह मानस्य कुर्वतः यस्मिन् त्वयि विषमा मतिर् अनुग्रह निग्रह रूपा भवति. अर्थात अशा प्रकारची जी मानसिकता जी आहे, ते लोक समजत नाहीये, की भगवंत काय करू इच्छित आहेत. फक्त ते भगवंतांबद्दल असा विचार करतात, की कोणावरती ते अनुग्रह करताय, कोणावरती निग्रह करताय. पण वास्तविक रूपाने काय ते इथे श्लोकाच्या अर्थात सांगितले. पुनराक्षेप इति ननु इति, पुन्हा इथे आक्षेप घेऊन म्हणण्यात येते, ननु तत्र कलहे तत्त्वनिश्चायकः को भवेत् तत्र न कोऽपि इत्याह न वेदेति द्वाभ्याम्. आता इथे 2 श्लोकामध्ये याच्याबद्दल सांगण्यात येते, की कशा प्रकारे जर काही स्पष्ट नसेल, तर कलह आहे. अर्थात अ, कलह असेल किंवा त्याच्याबद्दल संमती नसेल, तर तुमच्या बाबतीत जे वास्तविकता आहे, सत्य आहे, ते कसं समजू शकेल? तर न कोपी, ते कोणी निर्णित करू शकत नाही. न वेदेती, कोणीच ते जाणू शकत नाही. अर्थात कोणी जर म्हटलं की नाही आम्ही तत्वनिश्चायकः निश्चायकः को भवेत, नाही संभवच नाही. तर म्हणता येईल की न कोपी न वेदेती, कोणी जाणू शकत नाही. नूनां शास्त्रविवादिनां तेषां विडंबनं ज्ञानवैफल्यम् इह मानस्य इच्छतः. अर्थात भगवंतांचं जे अशा प्रकारचं नियोजन आहे, कोणी खूप शास्त्रविवादिनां, शास्त्रामध्ये अ, विवाद करणार असेल, तरी ते अशा प्रकारे जाणू शकत नाही भगवंतांचं नियोजन काय आहे. किंवा दुसरा अर्थ म्हणतायत, यद्वा रामकृष्णादि अवतारे स्वीयेन नरत्वेन नरमात्राणाम् एव विडंबनम् इह मानस्य तादृश सौंदर्य साद्गुण्य चरित्रादि दर्शनात् अन्ये नरा विडंबिता एव भवन्ति इति भावः. तर जेव्हा भगवंत जे आहे, वेगवेगळ्या रामकृष्ण अन्य अवतारांमध्ये स्वतः जे आहे भगवंत नर रूपाने नरमात्राणाम एव विडंबनम, जे मनुष्य लोकांसारखीच ती लीला करताय, पण जेव्हा भगवंत अशी लीला करतात, त्यावेळेस कोणी हे जाणू शकत नाही की भगवंतांचं नियोजन काय आहे. आणि भगवंत जे आहेत, अशा लोकांना इथे म्हटलेलं आहे की अन्ये नरा विडंबिता, त्यांना जे एक प्रकारे मोहित करतात. नृणाम अज्ञजनानाम, तर अशी ही कोण लोक आहेत की ज्यांना भगवंत
मोहित करतात, तर हे अज्ञ लोक आहेत, जे भगवंतांबद्दल जाणकार नाहीयेत. आणि ते काय जाणू शकत नाही? तर इथे खूप सुंदर इथे सांगतायत कृष्णचक्र ठाकूर, सौंदर्य साद्गुण्य चरित्रादी दर्शनात. अर्थात भगवंतांचं सौंदर्य जे आहे, भगवंतांचे जे दिव्य गुण आहेत, भगवंतांचं दिव्य चारित्र आणि अन्य ज्या गोष्टी आहेत, ते हे लोक त्याचं दर्शन करू शकत नाही, त्याला जाणू शकत नाही. विषम विषमामतिरिति यदा सूर्यस्य सूर्यकान्तशिलायां स्वतुल्यधर्मत्वप्रदानेन आसक्तो अन्ये अन्येषु औदासीन्ये चक्रवाकेषु उपकारित्वे घूकतस्करान्धकारादिषु अपकारित्वे लक्ष्यमाणेऽपि न तस्य वैषम्यम्, किन्तु तत्र तत्र वस्तु साद्गुण्यादि एव कारणम् इति बोध्यम्. आता जसं माताजींनी उदाहरण सांगितलं, तर माताजी हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांच्या टीकेला पहिलेच वाचलेले आहेत. तर त्यामुळे याच्यावरती काय आपण चर्चा नाही करणार. संक्षिप्त मध्ये जे आहे इथे सांगितलंय कशा प्रकारे सूर्य जे आहे, सूर्यदेव आपले सूर्यकांत शिलायाम, सूर्यस्य सूर्यकांत शिलायाम, अर्थात जे सूर्यकांत शिला किंवा दगड आहे, त्याला स्वतुल्य धर्मत्व प्रदानेन आसक्तो, त्याच्याप्रती आसक्त आहे आणि काय करतो, त्याला स्वतःसारखं स्वतःप्रमाणेच धर्म किंवा तेजपुंज बनवतो. पण अन्येषु औदासीन्ये, बाकी अन्याप्रती जे आहे त्याची उदासीनता असते. अर्थात जर कोणी आंधळा असेल, तर सूर्य ज्या प्रकारे या सूर्यकांत शिलेला तेजपुंज बनवतंय, पण त्या अंधा व्यक्तीला ते दृष्टी प्रदान नाही करत आहे. तर त्यामुळे ते उदाहरण सांगतायत चक्रवाक. तर कशा प्रकारे जे चक्रवाक पक्षी आहे, तो सूर्योदय झाल्यावरती अगदी प्रसन्न होतो. का तर सूर्यप्रकाशामुळे सर्वत्र अंधकार नाहीसा होतो. पण हाच सूर्य जो आहे, जसा चक्रवाकेषु उपकारित्वे, त्यांच्याप्रती उपकार झाले, पण घुक तस्करांधकारदिषु अपकारित्वे, आता जे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो रात्रीचे घुबड वगैरे जे असतात, त्यांना तो अपकारित्वे. पण वास्तविक बघितलं तर सूर्यदेव जे आहे किंवा सूर्य जो आहे, तो न तस्य वैषम्यम, त्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठली विषमता नाहीये. किंतु तत्र तत्र वस्तू साद्गुण्यादेव कारणमिति बोध्यम. सूर्य जो आहे काही विषमता करत नाहीये, सर्वांना एक प्रकारचाच प्रकाश देतोय. पण त्या त्या वस्तूचं जे चांगल्या किंवा वाईट गुणांमुळे वस्तू साद्गुण्यात एव, त्याच्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचा भेद कारणमिति बोध्यम, तो जाणीव, अशा प्रकारचा बोध जाणला जातो किंवा त्याची जाणीव होते. प्रत्येक जीवांवर भगवंतांची कृपा सारखीच असते, वैर करावे असा एकही विषय त्यांच्या पुढे नाही. भगवान हा मानवी जीव असल्याची कल्पनाच मुळात गैर आहे. त्यांच्या लीला अगदी माणसासारख्या आहेत असे वाटते, परंतु त्या दिव्य आहेत, त्यात भौतिक अशुद्धीचा गंधही नाही. हे तिथे उदाहरण दिले विश्वनाथ चक्रवर्ती.
भक्त जे आहे भगवंतांप्रती काही इच्छा ठेवत नाही. आर्तो जिज्ञासू अर्थात जे आहे काहीतरी प्रयोजनाने जातात आणि काही हेतूने भगवंतांशी तात्कालिक संबंध ठेवतात. परंतु हेतू पूर्ण झाल्यावर भगवंतांशी त्यांचा काही संबंध नसतो. ते इथे उदाहरणं देत आहेत कशा प्रकारे दुःखी व्यक्ती, कोणी आजारी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लोक. जे पूर्णपणे भगवत भक्तीच्या विरुद्ध आहेत त्यांना घृणित अंधकारातील समजले जाते. आवश्यकतेच्या वेळी जे भगवंतांची कृपा याचना करतात त्यांना भगवंतांची अंशतः कृपा मिळते. आणि त्यामुळे भगवंत हे काय म्हणतात, अशी लोक जे आहे त्यांना भगवंत म्हणतात की उदारा सर्व एवैते. हे उदार आहेत, हे कृपाळू लोक आहेत. अर्थात भगवंतांची त्यांच्यावर कृपा आहे पण भगवंत त्यांना उदार म्हणतात. जे सर्व भावी सदैव भगवंतांच्या सेवेत संलग्न झालेले असतात ते भगवंतांची पूर्ण कृपा मिळवतात. जे कुरुक्षेत्रात भगवंतांच्या उपस्थितीत मृत्यू पावले त्यांनाही मुक्ती प्राप्त झाली, जसं भीष्मदेव सांगतात. कोणत्या तरी प्रकारे कोणी जर उघड्या सूर्यप्रकाशात जाईल तर त्याला हवा तितका उष्णतेचा आणि नीलकिरणांचा फायदा घेता येईल. अर्थात निष्कर्ष असा की भगवंत कदापि पक्षपाती नाहीत. त्यांना पक्षपाती समजणे ही चूक आहे. श्लोक संख्या 30. जन्मकर्मच विश्वात्मन अजस्या कर्तुरात्मनः तिर्यक् नृषीषु यादस्सु तद अत्यंत विडंबनम. हे विश्वात्मा, निष्क्रिय असून आपण कार्य करता, जीवनशक्ती व अजन्मा असूनही आपण जन्म घेता, हे भ्रम उत्पन्न करणारे आहे. अर्थात दोन्ही कर्म आणि त्यांचे जन्म. आपण स्वतः पशु, मानव, ऋषी आणि जलचरे यांच्या रूपाने अवतार घेता, हे खरोखर भ्रमात पाडणारे आहे. ते अजस्य जन्म, अज अर्थात अजन्म जे आहे त्यांचा जन्म होतो. अकर्तु कर्म, जे कुठल्याही प्रकारे अकर्तू आहेत, ज्यांना कुठल्याही कार्य करण्याची गरज नाही पण ते कर्म करतायत. आणि भगवंत तिर्यक्षु वराहादी रूपेण, अर्थात भगवंत जे आहे तिर्यक योनीमध्ये वराह इत्यादी रूपांमध्ये, नृष नरांमध्ये रामादी रूपाने, ऋषींमध्ये वामनादी रूपाने, यादसु मत्स्यादी रूपाने, तशा प्रकारे भगवंत जे आहे वेगवेगळ्या योनींमध्ये वेगवेगळे अवतार धारण करून प्रकट होतात. तर ह्या भगवंतांच्या सर्व लीला ज्या आहेत निश्चित रूपाने आश्चर्यचकित करणारे आहेत. ठीक आहे, ते सांगितले. तथाही वाराहे जन्मनी घ्राणेन पृथ्व्या पदे विजिघ्रन्नी इत्यादीना सर्वज्ञत्वेपि वास्तव शुकर एव अभूर्यम अवलोक्य जहास चाहो वन गोचरो मृगा इत्येवम् अतत्वज्ञास्त्वां कर्माधीनं जीवम एव मन्यन्ते इति भावः. तर ज्या प्रकारे हिरण्याक्ष जो आहे तो भगवंतांना भगवंतांबद्दल जे अतत्वज्ञ होता आणि त्यामुळे तो भगवंतांबद्दल हे सत्य जाणू शकत नव्हता. अर्थात तिथे त्याचं अप्रकट अर्थ काय, अप्रत्यक्ष अर्थ काय वगैरे तेही चर्चा येते. पण जे तिथे चर्चा दिलेली आहे हिरण्याक्ष आणि वराहदेवांच्या संवादात, तर तिथे हिरण्याक्ष जो आहे भगवंतांना संबोधित करून म्हणतो, जहास चाहो वनगोचरो मृगः. कशा प्रकारे ही पृथ्वी जी आमच्यासाठी आहे आणि इथून माझ्या अनुमतीशिवाय तू घेऊन जाऊ शकत नाही वगैरे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भगवंतांच्या बद्दल जसे या श्लोकात म्हटलंय जन्म कर्माबद्दल, तर इथे सांगतात जन्म कर्मच मे दिव्यम यो वेत्ति तत्वतः. भगवत उक्तिश्च गीतेमध्ये भगवंत सांगतायत.
भगवंतांच्या दिव्य लीला केवळ भ्रमात पाडणाऱ्याच नाहीत, तर वरवर विसंगतही वाटतात. दुसऱ्या शब्दात मानव मात्राच्या मर्यादित विचारशक्तीसाठी त्या अचिंत्य आहेत. तिथे वेगवेगळ्या अवताराबद्दलही सांगतायत. भगवंत अजन्मा आणि अकर्ता आहे. श्रुती मंत्रात म्हटले आहे की परब्रह्माला काहीच कर्म नाही. त्यांच्या समान व अधिक न तत्समाधिका. त्यांच्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत आणि त्यांच्या स्वाभाविक ज्ञानबल क्रियाच्या. या सर्व विधानांवरून कोणत्याही प्रश्नाशिवाय हे सिद्ध होते की भगवंताची कार्यरूपे इत्यादी सर्वे आपल्या मर्यादित विचारशक्तीला अचिंत्य आहेत आणि ते अचिंत्य शक्तिशाली असल्याने त्यांच्या बाबतीत सर्व काही शक्य आहे. म्हणून त्यांचे तंतोतंत गणित मांडणे कोणालाही शक्य नाही. गोंधळात टाकणारे. जरी भगवंतांनी पशूंमध्ये अवतार घेतला तरी ते पशु नाही. वराहदेव जे आहे तरी ते सामान्य पशुप्रमाणे नाही. त्या अवतारात आले तरी भगवंत दिव्य आहेत. तर त्यांचा यज्ञ वराह म्हणून त्यांचं पूजन होतं. स्वयं विष्णू आहेत. गोप्या ददे त्वयि कृतागसिदां तावत् या ते दशाश्रु कलिलांजन संभ्रमाक्षं वक्त्रं निनीय भय भावनया स्थितस्य सा मां विमोहयति भिरअपि यद् बिभेति. हे कृष्ण, जेव्हा तुम्ही दह्याचा माठ फोडण्याचा अपराध केला होता तेव्हा यशोदा मातेने तुम्हाला बांधण्यासाठी दोर घेतला. तुमच्या भीतीने विचलित झालेल्या नेत्रात अश्रू डबडबले आणि डोळ्यातील काजळ धुवून निघाले. भयाला ज्यांची भीती आहे असे तुम्ही यद विभेती स्वयंभर, तुम्ही खाली मुखाने उभा होता. ही तुमची स्थिती मला संभ्रमात टाकते. नर विडंबनम अत्य आश्चर्यम इत्याह गोपिती. तर या श्लोकामध्ये गोप्या ददे त्वयि कृता ज्याप्रमाणे म्हटलंय, कारण काय तर भगवंतांच्या अशा या नरलीला ज्या आहे निश्चित रूपाने खूप आश्चर्यकारक आहेत. गोपी यशोदा त्वयि कृतागसी दरी भांडस्फोटनम कृतवती यावत दाम रज्जुम आददे. तर ज्या प्रकारे श्लोकात म्हटलंय की तुम्ही दही भांड फोडल्यामुळे, तुमच्या अशा कृत्यामुळे यशोदा मातेने तुम्हाला रज्जुम आददे, एक दोऱ्याने बांधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तुमची जी दशा होती या ते दशावस्था सा माम विमोहयति. तुमची ती अवस्था बघून जी आहे मी विमोहित झाली आहे. मला खूप आश्चर्य वाटतंय. आणि ते सर्व याच्यात वर्णन करतात. किंभूतस्य अश्रुभिः कलिलं व्यामिश्रम अंजनम ययोते ते संभ्रमेण व्याकुले अक्षिणी. ठीक आहे. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगता येते तेन पूर्वोक्त नंद गोप गोपा अपि अति प्रेमवती यशोदा धन्या. हा, तर आपण पहिले जी चर्चा करत होतो त्याच्या विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी तिथे पूर्ण दिलं नव्हतं. तर ते त्याचा इथे सातत्याने सांगतायत की अति प्रेमवती यशोदा धन्या. अर्थात कशा प्रकारे शृंखलेनुसार पहिले कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनायच्या. तर पहिले जे आहे कोण येते, वासुदेव. मग त्यांच्याबद्दल चर्चा झाली. वासुदेवानंतर चर्चा झाली देवकीची. पण जेव्हा यशोदा मातेची चर्चा येते किंवा नंद महाराज, पहिले नंद महाराजांची तिथे चर्चा आली आणि या श्लोकामध्ये जे आहे यशोदा मातेची चर्चा येते. तर यशोदा मातेला काय म्हणण्यात आले की ती प्रेमवती, अर्थात आणि नुसतं प्रेमवती नाही तर अति प्रेमवती म्हणण्यात आलेलं आहे.
अतिप्रेमवती यशोदा धन्या. तर अर्थात जे तुलनात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर पहिले त्यांच्यासाठी ज्या प्रकारे म्हणण्यात आलं होतं की एक हो, कुठल्या श्लोकात चर्चा केली आपण? काय शब्द वापरला होता, पण लक्षात आहे का? प्रेमवान होतं का? हा, तर तिथे आपण चर्चा करताना बघितलं होतं कशा प्रकारे जे वासुदेवांना वासुदेवा इथे प्रेमवत म्हटलं होतं. हा, हे महत्वाचं आहे. तेषापि प्रेमवत्सो, तर प्रेमवत आणि त्यांच्याहून देवकीला अधिक प्रेमवती म्हटलं होतं. तर प्रेमवत, प्रेमवती. पण नंद महाराज जे आहेत त्यांना उद्देशून म्हणण्यात आलं होतं की ते काय म्हणतात, प्रेमवान आहे ते. हा, प्रेमवान. ततोपि अधिक प्रेमवान, त्यांना प्रेमवान म्हणण्यात आलेलं आहे. आणि ततोपि त्यांच्याहून अधिक प्रेमवती जी आहे यशोदा. तर यशोदा मातेला या श्लोकामध्ये आपण ज्या प्रकारे बघतोय अति प्रेमवती म्हटलेलं आहे. अति प्रेमवती यशोदा धन्य ये तवैव तादृशो वशिकार इति सूचितम. आणि त्यामुळे भगवंत जे आहे त्याच्या वशीभूत झालेले आहेत. आता भीरपि यद विभेती, ज्यांना स्वयं जे भीतीचे व्यक्तिमत्व आहे, पर्सॉनिफिकेशन ऑफ फिअर इज ऑल्सो फिअरफुल. तर आता भीरपि यद विभेती इत्युक्तैव कोणत्या ऐश्वर्य ज्ञानम व्यक्तिभूतम भयभावनाया. तर कुंती देवी आहे ते ऐश्वर्य ज्ञानामुळे ह्या प्रकारे इथे प्रश्न उपस्थित करतायत की तुमची जी स्थिती आहे तर या सत्यत्वम एव अभिमतम, की तुम्ही ज्या प्रकारे तुमची तिथे स्थिती दिसते की तुम्ही यशोदा मातेला अशा प्रकारे खोट व्यवहार नाही करू शकत. आणि खोटा व्यवहार करू नाही शकत, त्यामुळे यशोदा माता ही जाणून होती की हे वास्तविक रूपाने भगवंत भयभीत झालेले, आणि त्यामुळे ती छडी बाजूला ठेवून देते. तर त्यामुळे हे काही एक नाटक नाहीये. तर जेव्हा विश्वचक्र ठाकूर सांगतायत आता तवेह मानस विडंबन इत्याद विडंबनम अनुकरणम इति व्याख्यांतरम परास्तम. तर जे पूर्वी म्हणण्यात आलं होतं की ते विडंबनम आहे किंवा अनुकरणम, ते इथे त्या व्याख्येचं इथे तिला परास्त करण्यात आलेलं आहे. तर अर्थात तिथे वास्तविक रूपाने जे आहे भगवंत भयभीत होतात का, तर त्यांच्या भक्तांच्या ते अधीन आहेत. अनुकरण मात्र
परम भगवंतांच्या लीलांमुळे होणाऱ्या संभ्रमाचे ते दुसऱ्या वेळी स्पष्टीकरण करण्यात आले आहे. भगवंतांचा शुद्ध भक्त भक्तांसमेत केलेल्या लीला भगवंतांचा शुद्ध भक्त केवळ अनन्य प्रेमाने भगवंतांची सेवा करतो आणि अशा प्रेममय सेवेचा निर्वाह करीत असताना त्याला परम भगवंतांच्या स्थितीचा विसर पडतो. त्यामुळे आपण जाणतो की वृंदावनमध्ये ब्रजवासी जे ते भगवंतांशी त्यांचं जे प्रेम आहे त्यामुळे त्यांना भगवंत म्हणूनही स्वीकार करत नाही. जेव्हा भीतियुक्त आदरभाव सोडून स्वाभाविक शुद्ध स्नेहाने भगवंतांची सेवा केली जाते तेव्हा ते सुद्धा आपल्या भक्तांच्या प्रेममय सेवेचा अधिक आवडीने स्वीकार करतात. त्यामुळे त्या ब्रजलीला ज्या आहेत त्या अगदी शुद्ध भक्तांना खूप आवडतात आणि भगवंतही त्या ब्रजवासींबरोबर त्या दिव्य लीलांचं आदान प्रदान. तर प्रभुपादजी ते सांगतात की सामान्यतः भक्त भगवंतांची पूजा आदर भावाने करीत असतात, परंतु जेव्हा भक्त शुद्ध स्नेहाने भगवंताला स्वतःपेक्षा कमी महत्वाचा समजतो तेव्हा भगवंत सतर्कतेने खुश होतात. सर्व इथे चर्चा आहे. किंवा सांगतात की माता पित्यांनी केलेली शिक्षा त्यांना वैदिक मंत्रांच्या प्रार्थनांपेक्षा मोठ्या आनंदाने स्वीकारतात. तसेच वैदिक मंत्रांपेक्षा त्यांच्या प्रेयसींनी केलेली कान उघडणे त्यांना मोठी गोड वाटते. इथे दामोदर लीलेबद्दल सांगतायत. आता कार्तिक महिना पण येतोय तर तुम्ही याचं वाचन करा छान. जर यशोदा मातेला भगवंतांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव असती तर भगवंताला शिक्षा करण्यात तिने खचित मागे पुढे पाहिले असते, परंतु त्या स्थितीचा तिला विसर पाडण्यात आला कारण स्नेहमयी मातेपुढे त्यांना पूर्णपणे बालसुलभ भूमिका करायची होती. ते हे सर्व दृश्य जे कुंती देवीला भ्रमात टाकणार आहे आणि त्यामुळे ती यशोदाच्या दिव्य मातृप्रेमाची प्रशंसा करते. येथे परोक्ष रीतीने यशोदा मातेची तिच्या अद्वितीय प्रेमाच्या स्थितीबद्दल प्रशंसा केली आहे, कारण सर्वशक्तिमान अशा भगवंतांवर तिचे आपले लाडके मूल म्हणून नियंत्रण होते. केचिदाहुरजं जातं पुण्यश्लोकस्य कीर्तये यदोः प्रियस्यान्वये मलयस्येव चंदनम. काही जण म्हणतात की महान पुण्यवान राजाच्या कीर्तीसाठी अजन्मा आले आहेत. काही जण म्हणतात की आपल्या अतिप्रिय भक्त यदू महाराजांना आनंद देण्यासाठी आपण अवतारला आहात. मलय पर्वताच्या चंदनासारखे आपण यदुवंशात प्रकट झाला आहात. अतएव जगन्मोहनतया दुर्ज्ञेयत्वात् तव जन्मादि बहुधा वर्णयन्ति त्याः केचिदिति. तर भगवंत जे पूर्ण जगताला जगन्मोहनतया जगताला मोहित करणारे आहेत, त्यामुळे दुर्ज्ञेयत्वात त्यामुळे त्यांना जाणणं त्यांना समजणं हे ज्ञेय नाहीये, खूप कठीण आहे त्यांना जाणणं. त्यांच्या बाबतीत तव जन्मादि बहुधा वर्णयन्ति, त्यामुळे भगवंतांच्या जन्म कर्म या सर्वांच्या बाबतीत बहुधा वर्णयन्ति, खूप वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं आणि त्यामुळे या श्लोकात केचित् आहो रजम जातम, तर तुम्ही बहुधा याच्यासाठी आले का त्याच्यासाठी आले अशा प्रकारे पुण्य श्लोकस्य. तर इथे पुण्य श्लोकस्य अर्थात युधिष्ठिर महाराजांबद्दल सांगण्यात आले. पुण्य श्लोकस्य युधिष्ठिरस्य कीर्ते, युधिष्ठिर महाराजांची कीर्ती वाढवायला आले का यदोः प्रियस्य अनुवाय, का यदोरेव कीर्तय इति वा, का यदू महाराजांच्या कीर्ती वाढवण्यासाठी तुम्ही आले. मलयस्य कीर्तये वंशे वा चंदनम यथा, अर्थात इथे उदाहरण दिलं जाते मलयस्येव चंदनम. तर त्याचं उदाहरण का सांगण्यात येते, तर ज्या प्रकारे चंदन जे आहे ते मलयस्य कीर्तये, तर मलय अर्थात जे मलय पर्वत आहे त्याच्या वंशात जन्म घेतलाय त्याची कीर्ती वाढवण्यासाठी.
विश्वनाथ चक्र ठाकुर इथे सांगते आहे. यम लीला केन वासवदे. ओके, त्या प्रकारे जसं आपण बघितलं जगन्मोहिनी यम लीला श्रीधर स्वामी सांगतायत. तर पुढे सांगतायत की व आस्वाद इष्यते प्रादुर्भाव कारणमेव मतभेदेन बहुप्रकारम आह. तर भगवंत जे आहेत अशा प्रकारे या सर्व दिव्य लीलांचं आस्वादन करतात. जर भगवंत ह्या जगतामध्ये अवतरणित झाले तर कशा प्रकारे आपण भगवंतांच्या या दिव्य लीलांचं आस्वादन करू शकतो. त्यामुळे भगवंतांच्या प्रादुर्भाव कारणमेव मतभेदेन बहुप्रकारम केचित. तर भगवंतांच्या आविर्भावाचे खूप सारे वेगवेगळे कारणे, त्याच्यात खूप सारे मतभेद आहेत बहुप्रकारम, आणि ते वेगवेगळ्या कारणाने अवतरित झाले हे सांगण्यासाठी आह म्हटलं जाते केचित. पुण्यश्लोकस्य युधिष्ठिरस्य पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर इति पुण्यश्लोकत्वेन तदानीं तस्य प्रसिद्धे. तर जेव्हा म्हटलेलं आहे की पुण्यश्लोकस्य युधिष्ठिरस्य, तर का तर म्हटलेलं आहे पुण्यश्लोको नलो राजा आणि पुण्यश्लोको युधिष्ठिरा. तर नल राजा जो आहे तोही पुण्यश्लोक म्हणून प्रसिद्ध आहे आणि पुण्यश्लोक जे युधिष्ठिर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. मग इथे श्रीधर स्वामींनी किंवा इथे हे पण पुण्यश्लोकस्य युधिष्ठिरस्य म्हणतायत, तर नल का नाही म्हटलेलं आहे, कोणी सांगू शकतं का? श्रीकृष्ण प्रभूजी, त्यांचा भगवंतासोबत काही संबंध नव्हता श्रीकृष्णांसोबत. हो का? तर प्रभुपादजी, जरी नल दमयंती खूप प्रसिद्ध आख्यान असलं आणि नल महाराज जे आहेत त्यांच्या धार्मिकतेबद्दल कशा प्रकारे त्यांनी जे भौतिक तत्वांवरतीही विजय प्राप्त केलं होतं. जर एखादी कुटिया तिची दरवाजाचा आकार त्यांच्या उंचीपेक्षा कमी असेल, तर जेव्हा त्यांना प्रवेश करायचा असेल तर तेव्हा त्यांना लागत नसायचं. तर का तर ते आपोआप त्याचा आकार वाढायचा. त्यांना जेव्हा अग्नी पाहिजे असेल तर आपोआप जे दिवे आहेत त्याच्यात अग्नी जळायचा, की असे खूप सारे त्यांच्या ज्या विशेषता होत्या, तर ते एक प्रकारे बघितलं तर भौतिक प्रकृती बरोबर जे प्रभुत्व आहे, तर अर्थात ज्या अष्टसिद्धी वगैरे आपण म्हणतो, तर त्यांना खूप साऱ्या अशा सिद्धी प्राप्त होत्या आणि त्यांचं खूप धार्मिकतेचं जीवन होतं. पण जरी ह्या गोष्टी असल्या, धार्मिकता असली, तरी जे भगवंतांप्रती अनन्य भक्ती आहे ते नसल्यामुळे जे आहे प्रभुपादजींनी त्यांचं काही असं तात्पर्यांमध्ये उल्लेख किंवा त्यांचं गुणगान केलेलं नाहीये. आणि त्यामुळे आचार्यगण जे आहेत तेही जरी पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिर दोन्ही जरी पुण्यश्लोक असले तरी विशेष रूपाने युधिष्ठिर महाराजांबद्दल म्हटलं जातं. का तर कारण युधिष्ठिर महाराज भगवंतांचे अनन्य भक्त आहेत. इथे पुण्यश्लोक यदोर अन्वय वंशी यदोरेव खेते वंशी वाचनम. तर भगवंत जे आहेत ते दुसरं केचित अर्थ सांगण्यात येतो. कशा प्रकारे ते यदू महाराजांची कीर्ती वाढवण्यासाठी आले. तर अर्थात ज्या प्रकारे भगवंत इथे यदू असो किंवा युधिष्ठिर महाराजांच्या कीर्ती वाढवण्यासाठी आले, तर दोन्ही केचित
हे कारण असू शकतं, किंवा ते पण भगवंत इथे कीर्ती वाढवायसाठी आले, आणि त्याची अन्य खूप सारी कारणं असू शकतात हे सांगतायत. या भौतिक जगातील भगवंतांचे अवतरण संभ्रमित करणारे असल्यामुळे अजन्माच्या जन्माबाबत अनेक मते प्रचलित आहेत. हे संभ्रमित करणारे आहे, आणि ते आपण बघितलं की त्याला कोणीच नाहीये असं व्यक्ती की जे सांगू शकतं की नाही नाही, आम्ही हे तत्वनिश्चयात्मक दृष्टिकोनातून याच्याबद्दल काही सांगू नये. अजोपि स नव्यात्मा इथे सांगतात पाहिजे. यदा यदा हि धर्मस्य, राजा पापी असेल तर लोक दुःखी होतात. कलियुगात अधिकतर शासक अधार्मिक असतात, आणि म्हणून नागरिकी नेहमीच त्रस्त झालेले असतात. लोकशाहीमध्ये अधार्मिक किंवा पापी असलेले नागरिक स्वतःच स्वतःवर राज्य करणारा प्रतिनिधी निवडून देतात, म्हणून त्यांच्या दुःखांकरता ते कोणालाही दोष लावू शकत नाही. आता इथे प्रभुपाद सांगतात, न राजा देखील कीर्तिमान आणि थोर पुण्यशील राजा होता, परंतु श्रीकृष्णांशी त्याचा काही संबंध नव्हता. इथे जेव्हा म्हणतायत की श्रीकृष्णांशी त्याचा काही संबंध नव्हता, तर तो भक्तिमय जीवनाचं पालन करत नव्हता. पण वास्तविकरित्या बघितलं तर जे भगवंतांनी वैदिक धर्माद्वारे मर्यादा दिल्यात वगैरे, तर तो धार्मिकतेच्या बाबतीत खूप महान होता, त्यामुळे त्यालाही पुण्यश्लोक म्हटलेलं आहे. तर अशी लोक जे हळूहळू पुण्य कार्य करतात, कधी जर त्यांच्यावर भक्तांची कृपा झाली तर त्यांचाही मग भगवंतांशी संबंध होऊन ते महान भक्त बनू शकतात. म्हणून या ठिकाणी भगवंत युधिष्ठिरांची कीर्ती वाढवतात असे म्हटले आहे. ते मलय पर्वतात उत्पन्न होणाऱ्या चंदनासारखे आहेत. झाडे कोठेही आणि सर्वत्र वाढतात, परंतु चंदनाची झाडे मुख्यत्वे मलय पर्वताच्या क्षेत्रात वाढतात, म्हणून चंदनाचे नाव मलय पर्वताशी निगडित आहे. तर बऱ्याचदा जर कोणी अज्ञ असेल तर ती लोक, तिथे राहणारी लोक, ते चंदनाच्या लाकडांना स्वयंपाकासाठी किंवा थंडीपासून शेकोटी बनवण्यासाठी जाळतात. का तर ते त्या क्षेत्रात तिथे ते वाढतायत, त्यांना त्याचं ते महात्म्य नाहीये. निष्कर्ष असा की भगवान सूर्याप्रमाणे नेहमीच अजन्म आहेत, परंतु जसा सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो त्याप्रमाणे भगवंतही अवतरित होतात. सूर्य हा पूर्व क्षितिजाचा सूर्य असत नाही. भगवंतही पुत्र नाहीत, पण जे काही आहे त्या सगळ्याचा ते पिताच आहेत. तर त्यामुळे भगवंतांना जाणायचं असेल तर निश्चित रूपाने जी लोक भगवंतांच्या महात्म्याला समजले आहेत ते समजू शकतात की कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते या भौतिक सृष्टीच्या धारणांच्या परे आहेत. भौतिक सृष्टीच्या या धारणा आहेत जन्मादी किंवा उत्पत्ती, स्थिती, संहार वगैरे वगैरे, या गोष्टी भौतिक दृष्टिकोनातून भौतिक सृष्टीच्या बाबतीत आहे. पण आध्यात्मिक जीवन जे आहे त्याच्या बाबतीत भगवंत म्हणतात ते कशा प्रकारे ते सनातन आहे. अपरे तु प्रकृतीम विद्येमी अपरे वसुदेवस्य अपरे वसुदेवस्य देवक्यां याचितोभ्यगात अजस्त्वम अस्य क्षेमाय वदाय च सुरद्विषाम. दुसरे काही असे म्हणतात की वसुदेव आणि देवकी यांनी प्रार्थना केल्यावरून आपण त्यांचे पुत्र म्हणून जन्माला आला आहात. निसंशयपणे आपण अजन्मा आहात, पण देवतांचे कल्याण व्हावे म्हणून आणि जे देवतांचा द्वेष करतात त्यांचा नाश करावा म्हणून आपण जन्म घेतात. तथा वासुदेवस्य भार्यायां देवक्याम अज एव त्वम अभ्यगात. तर वासुदेवांची जी पत्नी आहे देवकी, वासुदेवस्य भार्यायां देवक्याम, देवकीच्या द्वारे जे आहे पूर्वी जे आहे तुम्ही प्रकट झाले. पुत्रत्वमिति शेषा प्रथम पुरुषस्तु आर्षा अर्भत्वम इति पाठ सुगम ताभ्यामेव पूर्वम
सुतपहा पृष्णी रूपाभ्याम याचित असं. तर अर्थात हे दोन्ही जे आहे पूर्वी सुतपहा आणि पृष्णी या रूपाने होते आणि तुम्ही तेव्हाही त्यांचे पुत्र रूपाने झाले, पृष्णी गर्भ रूपाने. अस्य जगतक्षेम अर्थात जगताच्या कल्याणासाठी तुम्ही अशा प्रकारे वारंवार जन्म घेतात. अजय ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहे ते त्याच प्रकारे सांगतायत जे श्रीधर स्वामींनी दिलेले. परित्राणाय साधूनां भारावताराण्णा यान्ने भुवो नाव इवो ददो सिदन्त्या भूरि भारेण जातो ह्यात्मभुवार्थितः. अन्ये इतर असे म्हणतात की समुद्रातील नौकेला ओझे व्हावे त्याप्रमाणे पृथ्वी भाराक्रांत झाली म्हणून आपले पुत्र जे ब्रह्मदेव त्यांनी प्रार्थना केल्यावरून दुःख हरण करण्यासाठी आपण आविर्भूत झालात. श्रीधर स्वामी ते म्हणताय आत्मभुवेति ब्रह्म प्रार्थनस्य प्राधान्य विवक्षया. अर्थात आत्मभुव हे जे ब्रह्माजी आहे ते भगवंतांपासून ज्यांचं प्रकटीकरण झालंय अशा ब्रह्म प्रार्थनस्य अशा ब्रह्माजींच्या प्रार्थनेला प्राधान्य विवक्षा. अर्थात तुमचं जे प्रमुख कारण आहे ते हेच आहे की ब्रह्माजींचं जे प्रार्थना आहे त्याच्यामुळे अशी विवक्षा केली जाते असं लोकांचं मत आहे. दुसऱ्या लोकांची अशी मत आहे त्याच्या बाबतीत. अन्य आत्मभूत तेवढं दिलंय. ठीक. ब्रह्मदेवाला आत्मभू का म्हणतात तर कारण पित्याचा लक्ष्मीशी संपर्क न होताच ते त्यांच्यापासून प्रत्यक्ष जन्मले. भगवंताच्या सर्व शक्तिमत्तेबद्दल म्हणण्यात आले इथे. ब्रह्मांडाच्या तेजोलयात श्वेतद्वीप नावाचा एक लोक आहे. ते क्षीरोदक्षाय विष्णूंचे धाम आहे. हेच क्षीरोदक्षाय विष्णू भगवंतांचे परमात्मा रूप आहे. जेव्हा ब्रह्मांडात काही उपद्रव होतो आणि व्यवस्थापन करणाऱ्या देवतांना त्याचे निराकरण करता येत नाही तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव बाकी जे देवता आहेत त्यांच्यासोबत इथे क्षीरोदक्षाय विष्णूंना प्रार्थना करतात आणि त्यांना हृदयाद्वारे भगवंत संदेश देतात. आणि इथे दिले कशा प्रकारे भगवंत अवतरित होतील ते स्पष्टीकरण. भवेस्मिन् क्लिश्यमानानाम् अविद्या काम कर्मभिः श्रवणस्मरणार्हाणि करिष्यन् इति केचन. आणि इतर काही जण म्हणतात की भौतिक कष्टांनी पीडित झालेले बद्धजीव लाभान्वित व्हावेत व त्यांना मुक्ती मिळावी म्हणून श्रवण, स्मरण, पूजन वगैरे प्रकारच्या भक्तींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण आविर्भूत झालात. मतांतरम तर पहिले जे एक अन्य मत होतं की आत्मभू ब्रह्माजींच्या प्रार्थनेसाठी तुम्ही आलात. आता मतांतरम अन्य जी मतं आहेत ती काय आहेत. केजिन अस्मिन परमानंद स्वरूप ज्ञानम अविद्या तथा देहादि अभिमानात कामः तथा कर्माणि तहि क्लिश्यमानानां तत् निवृत्तये. तर भगवंत जे आहेत कशा प्रकारे आपलं जे असे जीवात्मा आहेत अज्ञानम अविद्या तथा ज्यांच्यामध्ये अज्ञान आहे अविद्या आहे आणि जे देहाभिमानी आहेत तर जे स्वतःची ओळख जे आहे ते शरीराशी मनाशी वगैरे करतायत आणि त्यामुळे वेगवेगळ्या अनर्थांमध्ये फसलेले आहेत.
आणि त्या त्या प्रकारच्या कर्मांमुळे ते अगदी त्रासलेले आहेत. ते क्लिश्च मानानाम, अर्थात ते जे आहेत त्यांना खूप क्लेशदायक स्थितीमध्ये आहेत लोक. तर अशा लोकांना आपल्या परमानंद स्वरूपाद्वारे ते काय करतायत, ते ह्या पीडेतून मुक्त करण्यासाठी तर निवृत्त आहे. आणि मग काय देणार ते, तर श्रवणादी अर्हाणी कर्माणी करिष्यन. अर्थात भगवंत जे आहेत श्रवण नविदा भक्तीच्या द्वारे जे आहे ते आणि आपल्या दिव्य लीलांद्वारे भगवंत करिष्यन आपले हे अवतार ग्रहण करतात आणि लोकांना जे आहे ते पीडातून मुक्त करतात. स्वमतम आह अविद्या अज्ञानम तर श्लोके पदांबुज दर्शनस्य श्रवणादिकृत दर्शन तू प्रेम लभ्य एव. इथे जे आहे ज्या प्रकारे वास्तविक भगवंतांचं स्वमतम आह आविर्भूत व्हायचं कारण काय ते इथे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात अविद्या अज्ञानम तथा कामः तथा कर्माणी. तर अर्थात अविद्या आणि त्याच्यामुळे जे आहे पुढे काय होतं तथा, नंतर अविद्या किंवा अज्ञानामुळे जे व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक इच्छा करतात आणि त्या भौतिक इच्छांमुळे ते व्यक्ती काय करते तथा कर्माणी. भगवद्गीतेत 2:62 मध्ये जे दिलेले आहे कशा प्रकारे व्यक्ती चिंतन करतो आणि त्या भौतिक इच्छांचं चिंतन केल्यामुळे मग पुढच्या गोष्टी होतात, काम क्रोध वगैरे प्रणश्यती वगैरे. तर अर्थात इथे तथा काम तथा कर्माणी ते क्लिश्च माना. तर ह्या अशा प्रकारच्या भौतिक इच्छा कामनांमुळे आणि त्या प्रकारच्या कार्यांमुळे जीवात्मा जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या यातनांमधून जातो. आणि निश्चित रूपाने ह्या यातना ज्या आहे सुरुवात त्याची जी आहे ती कशामुळे होते तर अविद्येमुळे. तर भगवंत काय करतात तर सांसारिकांनापि प्रेम भक्ती सिद्ध्यर्थमेव कर्माणी करिष्यन. तर अशा सांसारिक लोकांनाही प्रेम भक्ती प्राप्त व्हावी त्यामुळे आपले लीला करतात. क्लेश निवृत्तीस तू अनुषंगिकी उत्तर श्लोके पदांबुज दर्शनस्येव श्रवणादी फलतोक्ते हे. अर्थात भगवंत जेव्हा अशा प्रकारे आपलं प्रेम सिद्धार्थम त्यांना आपल्या दिव्य लीलांद्वारे त्यांचं अज्ञान दूर करून त्यांना प्रेम प्राप्त होण्यासाठी मदत करतायत. तर हे जे आहे त्यांच्या यातना जाणं क्लेश निवृत्ती तो अनुषांगिकी. अर्थात हे तर जे त्याचा एक म्हणजे आपोआप होणारच निश्चित रूपाने जे भगवंतांच्या भक्तिमय जीवनात लागलेले आहेत त्यांच्यासाठी. जसं आपण बघतो की तुम्ही भक्ती रसामृत सिंधूमध्ये शिकलेले आहात वेगवेगळ्या 6 प्रकारची लक्षणं उत्तम भक्ती आणि त्याच्यामध्ये हे शिकले आहात की कशा प्रकारे क्लेश निवृत्ती आपोआप होते, त्याला काय प्रयत्न करायची गरज नाही. त्यामुळे इथे म्हणण्यात आले पदांबुज दर्शनस्येव श्रवणादी फलत्वोक्ते हे. अर्थात निश्चित रूपाने पुढे जे आहे याच्याबद्दल चर्चा आहे ते कशा प्रकारे भगवंतांच्या केवळ चरण कमलांच्या दर्शना मात्र तद दर्शनंतु प्रेम लभ्यमेव. व्यक्तीला जे आहे भगवंतांचं दर्शन मात्राने प्रेम प्राप्त होतं. ठीक आहे, आपण पुढच्या श्लोकात
ते यदा यदा ही धर्मस्य सांगितलं, आणि धर्माचा वास्तविक मार्ग म्हणजे भगवंतांच्या सर्वश्रेष्ठ अधिकाराचा स्वीकार करून त्यांची स्वाभाविक प्रेमाने सेवा करणे हा होय. दुर्दैवाने भ्रमित जीव गैरसमजूत होऊन भौतिक इच्छांपोटी इंद्रियांचे गुलाम झालेले आहेत. हीच इच्छा म्हणजे अविद्या किंवा अज्ञान होय. तरी भगवंत आपल्या अकारण कृपेने दुःखी जीवांवर अपेक्षेपेक्षा अधिक कृपा करू इच्छितात आणि अवतरित होऊन श्रवण कीर्तन स्मरण सेवा पूजन प्रार्थना सख्य शरणागती अशा भक्ती तत्वांचे पुनरुज्जीवन करतात. शृण्वन्ति गायन्ति गृह्णन्त्यभीक्ष्णशः स्मरन्ति नन्दन्ति तवेहितं जनः त एव पश्यन्ति अचिरेण तावकम् भवप्रवाहो परमं पदांबुजम. हे कृष्ण, जे सतत आपल्या दिव्य चरित्रांचे श्रवण कीर्तन स्मरण करतात किंवा दुसऱ्यांना असे करताना पाहून आनंदी होतात, ते निश्चयाने आपल्या चरणकमलांचे लवकरच दर्शन करतात आणि जन्म मृत्यूचा प्रवाह थांबवतात. असे पक्षस्य सिद्धांतताम अभिप्रेत्य श्रवणादी फलमहा शृण्वन्ति इति या श्लोकामध्ये शृण्वन्ति गायन्ति म्हणण्यात आले. का तर जे अस्य पक्षस्य पहिले जे ज्या सिद्धांताबद्दल बोलण्यात आलं त्याला स्वीकार करून जे आहे इथे त्याचं फलम आह अर्थात त्याचं फळ काय आहे तर ते याच्यात सांगण्यात आलेलं आहे. शृण्वन्ति इथे नंदन्ति अन्ये कीर्त्यमानम अभिनंदन्ति, अर्थात भगवंतांच्या दिव्य लोक नंदन्ति स्वतः जे आहे भगवंतांच्या ह्या नविदा भक्तीमध्ये आनंद घेतात आणि अन्यही कीर्त्यमानम अभिनंदन्ति, आणि दुसऱ्यांनाही भगवंतांबद्दल गुणगान करून त्यांनाही आनंद प्रदान करतात. ए जनाः हितं चरितम, इथे जे आहे अशा भक्तांच्या चरिताबद्दल म्हणण्यात आले. तावकम त्वदीयम पजांबुजम ते पश्यन्त्येव अचिरेण एव इति च सर्वत्र अवधारणम. तर निश्चित रूपाने असे जे भक्त आहेत जे स्वतः नविदा भक्तीमध्ये आनंद घेत आहेत आणि भगवंतांच्या कीर्तीचं गुणगान करून दुसऱ्यांनाही आनंद प्रदान करतायत, असे भक्त लवकरच भगवंतांच्या चरणकमलांचं तय पश्यन्ति अचिरेण, जास्त काळ नाही, अचिर खूप लवकरच भगवंतांच्या चरणकमलांचं दर्शन करणार. कीदृशम भवप्रवाहस्य जन्म परंपराया उपरमो यस्मिन् तत्, तर निश्चित रूपाने अशा भक्तांचं जे आहे भवप्रवाह जो आहे जन्म मृत्यू चक्रामधून ते उपरम शांत त्याच्यातून मुक्त होणार ते. न तु संसारात निवर्तिकम पदामयो न तु तव निर्विशेषम स्वरूपमिति. अर्थ सौंदर्य लाभ षड धारणानी द्रष्टव्य. तर इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतायत, पहिले आपण जसे श्रीधर स्वामी टीका पुढे म्हणतायत की भगवंतांचे जे चरण कमल आहेत ते या भौतिक संसाराचा जो प्रभाव आहे त्याला निश्चित रूपाने नष्ट करतात. आणि इथे म्हणतायत कशा प्रकारे न तु तव निर्विशेषम स्वरूपम, इथे भगवंतांचं रूप जे ते निर्विशेष नाही, ते विना गुणांचं नाहीये जसे निर्विशेषवादी विचार करतात. अर्थ सौंदर्य लाभाय षड धारणानी द्रष्टव्यानी, तर भगवंत जे आहेत षड धारणानी, भगवंतांमध्ये जे आहे इथे सांगतायत की जर भगवंतांचं सौंदर्याची प्रशंसा करायची असेल, अर्थ सौंदर्य लाभाय, सौंदर्याला जाणायचं असेल, त्याचा जे अर्थ किंवा ते वास्तविक प्राप्ती आहे, तर एखाद्याला समजून घ्यायचं असेल कशा प्रकारे भगवंतांच्या दिव्य सौंदर्याला जाणायचंय,
तर त्या व्यक्तीला निश्चित रूपाने षडव अर्थात हे जे भगवंतांचे 6 विशेषता आहे त्याला त्याने जाणलं पाहिजे. आपल्या वर्तमान बद्धावस्थेतील दृष्टीने भगवान श्रीकृष्णांचे दर्शन होणे शक्य नाही. त्यांना पाहायचे असेल तर एका वेगळ्या जीवन प्रणालीचा स्वीकार करून दृष्टीत बदल करायला हवा. वेगळी जीवन प्रणाली अर्थात जी आहे व्यक्तीला भौतिक जी भौतिक दृष्टिकोन सोडून आध्यात्मिक दृष्टिकोन, भौतिक व्यवहार सोडून आध्यात्मिक व्यापार, भौतिक ज्या प्रकारे सामान्य लोक जे आहे सगळ्या गोष्टींना भोग दृष्टिकोनातून बघतात, तर त्या प्रकारे भक्त जो आहे जसे अंबरीश महाराज, स्वयं कृष्ण पदारविंद त्या प्रकारे बघायला शिकतात. जेव्हा भगवंत प्रत्यक्षपणे या पृथ्वीतलावर उपस्थित होते तेव्हा प्रत्येक जण त्यांना भगवंत म्हणून पाहू शकला नाही. तर अर्थात प्रत्येकाला ती दृष्टी असणं गरजेचं नाहीये. जरी भगवंत स्वतः समोर उभे राहिले तरी कोणी ओळखू शकेल हे गरजेचं नाही. तर त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की परंतु भगवंताची उपस्थिती जाणून घेण्यास ते पात्र नव्हते, अर्थात रावण वगैरे जे आहे. म्हणून जरी भगवंत आपल्या समोर उभे असले तरी त्यांना आवश्यक दृष्टी असल्याशिवाय पाहता येणे शक्य नाही. आणि ती दृष्टी काय? संत सदैव जे प्रेमांजन चरित भक्ती विलोचनेन अर्थात एका व्यक्तीला जे ते प्रेमाचं अंजन किंवा भगवंतांप्रती प्रेममय भक्ती विकसित केली पाहिजे. त्यामुळे अधिकृत स्रोतांकडून केलं तर तो लवकर परिणाम प्राप्त होईल. कधी कधी श्लोकांचा अर्थ आपल्या हेतूला अनुकूल अशा नवीन रीतीने लावला जातो. म्हणून श्रवणोत्सुकाने प्रथम निष्णात आणि प्रामाणिक वक्ता शोधावा आणि त्याच्याकडून श्रवण करावे. अर्थात बऱ्याचदा लोक जे आहेत जे त्यांना अनुकूल वाटेल, विशेष करून व्यावसायिक जे कथाकार आहेत ते अशा प्रकारे कथा करतात किंवा प्रस्तुत करतात जेणेकरून जरी श्लोकामध्ये तिथे त्या प्रकारचं उद्दीपन, त्या प्रकारचं प्रेरणा भेटत नसेल तरी ते लोकांकडनं प्रशंसा व्हावी, लोकांकडनं जास्त लाभ प्राप्त व्हावा यासाठी अशा प्रकारचे काही गोष्टी प्रस्तुत करतात जे वास्तविक त्याची व्याख्याने किंवा जे आचार्यांनी दिलेलं नसतं. श्रवणाची क्रिया जेव्हा पूर्ण आणि निर्दोष होते तेव्हा दुसऱ्या क्रिया आपोआपच आपापल्या परीने निर्दोष होतात. प्रभुपादजी सांगतायत 10व्या स्कंदात या दिव्य लीलांचं वर्णन येत आहे आणि हे जे व्यावसायिक अनधिकृत वक्ता आहेत त्यांच्याबद्दल सांगताय. म्हणून कोणी असे समजू नये की पांडवांबरोबरचा त्यांचा व्यवहार गोपी बरोबरच्या त्यांच्या व्यवहारापेक्षा कमी महत्वाचा आहे. तर त्यामुळे पहिले जे आहे प्रभुपादजी हे सांगतात की सृष्टी लीला जाणल्यावरती भगवंतांची रासलीला जाणावी. वरील सर्व व्यवहारात सर्व स्थितीत तेच प्रमुख नायक आहेत आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भक्तांबद्दल अथवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल श्रवण करणे आध्यात्मिक जीवनास पोषक आहे. असे म्हटलेले आहे की वेद आणि पुराणे यांची रचना भगवंतांबरोबर आपला तुटलेला संबंध पुन्हा जोडला जावा यासाठी करण्यात आली आहे. अशा शास्त्रांचे श्रवण अत्यावश्यक आहे. इथे कोणी सांगू शकतं का हे असं का म्हणण्यात आलं? इथे त्यांच्या भक्तांबद्दल अथवा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल कोण सांगू शकेल? हरे कृष्ण प्रभू. हम्म जिथे भक्त आहेत तिथे भगवान असतात आणि जिथे प्रतिस्पर्धी असेल तरी भगवान असतात उपस्थित. हो का?
ठीक आहे. तर विशेष करून इथे हे समजायला पाहिजे की भगवंत जेव्हा लीला करतायत तेव्हा भगवंत त्या परिस्थितीत, जसं शिशुपाल आहे किंवा अन्य अशी लोक आहेत, त्या परिस्थितीत भगवंत तिथे उपस्थित आहेत. कुरुक्षेत्राच्या युद्धाला काही महात्म्य नाहीये जर तसं बघितलं तर, सामान्य युद्ध आहे, पण भगवंत आहेत, भगवंतांच्या संबंधात त्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्याला महात्म्य आहे. तर त्या प्रकारे ते जे प्रतिस्पर्ध्यांबद्दल म्हटलेलं आहे त्या अर्थात वराह देवांशी जे आहे हिरण्याक्षाचं युद्ध आहे. तर असं राक्षसांबद्दल किंवा जे असुर आहेत त्यांच्याबद्दल ऐकून काही लाभ नाही होणार, पण जर ते भगवंतांच्या संबंधात असेल तर निश्चित रूपाने व्यक्तीचं जीवन शुद्ध बनेल, तो आध्यात्मिक जीवनात प्रगती करेल. त्यामुळे ते प्रतिस्पर्ध्यांबद्दलही सांगण्यात आले. तर विशेष करून आपल्याला ही स्पष्टता असली पाहिजे की आजकालच्या समाजामध्ये जे आहे की लोक आसुरी ज्या गोष्टी आहेत, आसुरी प्रवृत्तीची लोक आहेत, त्या सर्व गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. पण प्रभुपादजी जेव्हा इथे सांगतायत की जरी ते प्रतिस्पर्धी असले तरी त्याबद्दल ऐकणं का लाभदायक आहे, कारण तिथे भगवंतांचा संबंध आहे हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. प्रभूजी, मी असं ऐकलं होतं की भगवंताला जेव्हा म्हणजे युद्ध करावं वाटलं म्हणून तेव्हाच ते जय आणि विजयचं हे झालं, पतन झालं, आणि हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू असे 3 अवतार म्हणजे 3 मागितले होते 7 असुरांमध्ये, कुळांमध्ये. आणि नाही, पण चैतन्य इथे महाप्रभू जे आहे ना तुम्ही सांगताय चांगलं आहे, पण हा. बाकी जे असुर आहेत ते काय असं वरून आलेले नाहीयेत. जे जरासंध असेल, कंस असेल, तर मुद्दा हा आहे की प्रतिस्पर्धी कोणी असू द्या, भगवंतांनी ज्या ज्या मल्लयुद्धांसमोर चाणूर वगैरे जे काही ज्यांच्याशी युद्ध केलं, हे सगळ्यांबाबतीत बकासूर, अगासूर सगळ्यांची चर्चा आहे इथे. तुम्हाला याच्याबद्दल समजताय का मुद्दा? हा, येस प्रभूजी. तर मुद्दा तर हा आहे. होता की हरिबोल. हा, बोला. तुमचा आवाज येत नाहीये. भगवंतांनी ते असुरांना निर्माण केलं होतं, म्हणजे सर्व काही भगवंतांच्या मुळेच होते ना, हे सर्व काही जे हा, आहे ते. आपण वाचलं ना, प्रभुपादांनी तात्पर्यात लिहिलंय की एका पत्ता पण याचा हा. गवताचा किंवा पत्ता पण हालत नाही भगवंतांच्या इच्छेशिवाय. हा, तर प्रतिस्पर्धेचं जे आहे म्हणजे ऐकल्यामुळे आपलं पोषण होणारच आहे, जे कारण का भगवंतांनीच सर्व निर्माण केल्यामुळे. नाही 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 नाही. म्हणून तर मी समजून सांगितलं की असे जे बाकी अन्य आसुरी लोक आहेत, ओसामा बिन लादेन, त्याच्याबद्दल तुम्ही जर पूर्ण इतिहास काढला, तुम्ही जर त्याचं पूर्ण जीवन वाचलं, त्याने काय काय पराक्रम केले, किंवा अजून कोणी ती राणी होती जिने चंदनाचं, असे भरपूर जे लोक आहेत, तुम्ही जर त्यांच्याबद्दल सगळं श्रवण कीर्तन करत राहिले तर तुम्हाला लाभ नाही होणार आहे. तुम्हाला इथे मुद्दा समजला पाहिजे की प्रतिस्पर्धी अर्थात ज्यांच्या भगवंतांशी ज्या लीला आहेत, भगवंत आहेत म्हणून ते लाभ होणार, एवढं समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. अद्यप्यनस्त्वं स्वकृते हित प्रभो जिहाससि सुरोदो अनुजीविनः येषां न चान्यत् भवतः पदाम्बुजात् परायणं राजसु योजितां हसाम. हे प्रभू, आपण सर्व कार्य पार पाडली आहेत, आता सर्व राजे आमच्याशी शत्रुत्व करून आहेत आणि आमचं दुसरा कोणीही रक्षण करता नाही. आम्ही पूर्णपणे आपल्याच कृपेवर अवलंबून आहोत. असे असताना आपण आम्हाला कसे सोडून निघालात? इदानीं तवास्मि तव अस्मत् परित्यागः अनुचित इत्य आशेन आह. आता जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये
तुम्ही आमचा परित्याग करणं हे अनुचित आहे, या आशयाने 4 श्लोकांमध्ये ते सांगतायत. ठीक आहे, आपल्याला वेळ नाही तर आपण आता पटापट बघूया. पांडव मोठे भाग्यवंत आहेत, कारण सुदैवाने ते पूर्णपणे भगवंतांच्या कृपेवर आश्रित होते. भौतिक जगात दुसऱ्याच्या दयेवर आश्रित राहणे एक दुर्दैवाचे लक्षण आहे, पण भगवंतांवर आश्रित राहायला पाहिजे. प्रभुपादजी ते सांगतायत की आजकाल लोक कशा प्रकारे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर श्रम करून पूर्णपणे त्यांच्यावर भार घालून राहणे हे मानवी संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ लक्ष्य आहे. पराक्रमाने श्रम करणे आणि त्याच वेळी सर्वथा भगवंतांवर अवलंबून राहणे ही पूर्णतेस पोचलेल्या मानवी संस्कृतीची सर्वोत्कृष्ट प्राप्ती आहे. अर्थात गीतेमध्ये अर्जुनालाही सांगतात, माम अनुस्मर युद्धच. जे भगवंतांपासून अलग खोटी स्वतंत्रता मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना अनाथ म्हटलेले आहे, पण भगवंतांना अवलंबून ते सनात आहेत. बहुनाम जन्मनामंती ते सांगतात. युधिष्ठिर महाराज महात्म्यांचे प्रमुख होते आणि कुंती देवी त्यांची माता होती. श्रीमती कुंती देवीची सर्व प्रार्थना त्यांना आपल्यात राहण्यासाठी राजी करण्याचा एक प्रयत्न आहे. या सर्व प्रार्थना काय ते कुरुक्षेत्राच्या युद्धात सर्व शत्रुपक्षीय राजे जरी ठार झालेले होते तरी त्यांचे पुत्र आणि पौत्र पांडवांशी संघर्ष करण्यासाठी शिल्लक होतेच. त्यामुळे भौतिक जीवनाच्या सर्व अडचणींवर मात करता येते जर भगवंतांवर आपण पूर्णतः अवलंबून राहिलो. केवयं नाम रूपाभ्याम यदुभिः स पांडवः भवतो दर्शनम यरी ऋषिकाणामिवेशितुः. ज्याप्रमाणे इंद्रिय शक्ती निघून गेल्यावर कोणाचेही नाव व कर्तृत्व संपते, त्याप्रमाणे आपली दृष्टी आमच्यावर नसेल तर आमची कीर्ती कर्तृत्व हे सर्वच पांडव आणि यादवांसहित एकदम नाहीसे होईल. ननु तव बंधव यदवः पुत्राश्च पांडवा शूरा समर्थाश्च तत्किं कार्पण्यम भाषसे अताह. तर इथे भगवंत प्रश्न करतायत किंवा आक्षेप घेतला जातोय की तुमचे जे बांधव आहेत कोण आहेत, यदवः पुत्राश्च पांडवः, जे यदुवंशी लोक आहेत, पांडव आहेत, पाची पांडव, हे सर्व काय आहेत, शूरा, हे अत्यंत सामर्थ्यवान आहेत. तत्किं कार्पण्यम भाषसे, मग तुम्हाला अशा प्रकारचं कृपणता काय आहे, काय तुम्हाला घाबरायला पाहिजे की बाकी जे योद्धे मारले गेले त्यांचे पुत्र पौत्र आहेत. तर त्यामुळे कुंती महाराणी ते सांगतात या श्लोकामध्ये की वयमिती यदि भवतो दर्शनम यदा त्वम अस्मान् न पश्यसि तदा नाम रूपाभ्याम नामना विख्याता रूपेण समृद्धया च यदुभिः सहिता पांडवा नाम के वयम न केपि अति तुच्छा इत्यर्थः. भगवंतांची कृपा दृष्टी नसेल तर सर्व काही अति तुच्छ आहे आणि त्यामुळे इथे ऋषिकनाम इंद्रियानाम ईशितुः जीवस्य अदर्शने, ज्या प्रकारे जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत त्या शरीराचा इंद्रियांचं काहीतरी काम आहेत किंवा महत्वाचे नाही, तर ते फक्त किंचित नाम रूपंच तद्वत, ते फक्त नावानेच राहतात, त्यांचा काही फायदा नाही. त्यातच भगवंत आत्म्याप्रमाणे आहेत शरीरातील. कुंती हे पूर्णपणे जाणून आहे की पांडवांचे अस्तित्व हे केवळ श्रीकृष्णांमुळेच आहे. नेयम शोभिष्यते यत्र शोभिष्यते तत्र यथेदानीं गदाधर त्वत्पदैरंकिता भाती स्वलक्षण विलक्षितही. हे गदाधर, आमच्या राज्याची भूमी आपल्या चरण कमलांच्या खुणांनी अंकित झालेली असल्यामुळे किती शोभिवंत झालेली आहे, परंतु आपण निघून गेल्यावर ती तशी असणार नाही. किंच यथा इदानीम इयम अस्मत् पाल्या भूमी स्वैर साधारणै वज्रांकुशादिभिलक्षणै विलक्षितैः चिन्है तैस्त्वत्पदे अंकिता सती भाती. अर्थात भगवंतांच्या चरण कमलांमुळे अंकित झालेली जिथे हे सर्व चरण चिन्ह दिसत आहेत, भगवंतांच्या चरण कमलावर 19 चिन्ह असतात, वज्र अंकुश आदी, तर हे जे चरण चिन्ह आहेत त्याच्यामुळे ही भूमी सुशोभित झाली आहे.
तत तदा तोही निर्गते सती न शोभिष्यते. जर तुम्ही इथून चालले गेले तर हिची शोभा राहणार नाही. आणि अशा शुभ चिन्हांमुळे पांडवांच्या राज्याची भरभराट झाली. आणि कुंती महाराणी ती भगवंतांच्या अनुपस्थितीत संकटाच्या भीतीने ग्रासलेली आहे. इमे जनपदा श्रद्धा स्वपक्वौषधी विरुद्ध वनाद्रिनद्युदन्वतो वनाद्रिनद्युन उदन्वंतो हे दंते वीक्षिते. ही सर्व नगरे ग्रामे सर्व प्रकारे भरभराटीला आलेली आहेत. धान्य आणि वनस्पती भरपूर आहेत. वृक्ष फळांनी भरलेले आहेत. नद्या वाहत आहेत. डोंगर खनिजांनी पूर्ण आहेत आणि समुद्र रत्नांनी परिपूर्ण आहेत. हे कृष्ण, याला कारण म्हणजे आपली त्यांच्यावर पडणारी दृष्टी आहे. अभिच इमे जनपदा देशा वृद्ध सुसमृद्ध संता. हे सर्व भगवंतांमुळे कशा समृद्ध आहे कुंती महाराणी ते सांगतायत. मानवाची भरभराट निसर्गदत्त देणग्यांनी होत असते. तर याच्या बाबतीत जे आहे ते पुढे जाऊन तुम्ही अगदी विस्ताराने शिकाल कशा प्रकारे ऋतू महाराज जे आहे हे पृथ्वी देवीलाही ह्या सर्व देणग्यांना देण्यास भाग पडतात. जेव्हा आसुरी संपद वाढते, आसुरी लोकांचा प्रभाव वाढतो, तेव्हा पृथ्वी देवी ही ज्या निसर्गाद्वारे गोष्टी द्यायच्या ते प्रदान करत नाहीत. पण जेव्हा ईश्वरवादी संस्कृती आहे तर त्यावेळेस त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. आणि भगवंत जसं म्हणतात मया दक्षिण प्रकृती सूयते सचराचरम. त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत त्यामुळे मानवी जीवनाच्या मान्यवर ध्येयांचा हे जर निरीश्वरवादी संस्कृती असेल तर मान्यवर ध्येयांचा ह्रास होतो. मनुष्याची जीवनशक्ती पिळून काढणारे हे उपक्रम जसजसे वाढतील तसतसे काही मर्यादित लोक जरी पिळवणुकीने खुशालीत राहिले तरी जनसामान्य नेहमीच अशांत आणि त्रस्तच राहतील. तर हे कसं भगवंतांच्या आज्ञेने प्राप्त होतं ते इथे सांगतात. अशा प्रकारे जर मानव संस्कृतीला पुरेसे धान्य, खनिजे, रत्ने, पाणी, दूध वगैरे असेल तर काही दुर्दैवी माणसांना कष्टांचा भुर्दंड देऊन मनुष्याने अशा भयंकर औद्योगिक उपक्रमांसाठी का लालायित असावे. तर प्रभुपादजी सांगतायत की नैसर्गिक जीवनशैलीला अवलंबलं पाहिजे. अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेशु मे स्नेहपाशमिम छिंधी दृढम पांडुषु वृष्णीषु. हे जगाचे स्वामी, आपण जगाचा आत्मा आहात, विश्वरूपाने मूर्तिमान आहात. कृपया आपण माझे पांडू आणि ऋष्णी कुळातील स्वजनांबरोबर असलेले दृढ स्नेहबंधन काढून टाका. गमने पांडवानां कुशलम अगमने च यादवानां इति उभयतः व्याकुल चित्ता सती तेषु स्नेह निवृत्तीम प्रार्थयते. तर इथे जे आहे भगवंतांना कुंती महाराज प्रार्थना करतात की माझी या दोन्ही कुळांबरोबरची आसक्ती जाऊ द्या. का तर पांडवांना अकुशल गमने, तर पांडवांचं अकुशल जर भगवंत गेले गमने तर ते यांचं अकुशल आणि अगमनेच यादवांना तर गेले नाही तर यादवांचं अकुशल. तर त्यामुळे ती व्याकुळ झाली. का तर तिचे दोन्हींशी संबंध आहे आणि त्यामुळे विश्वेश इत्यादी संबोधन आणि स्नेह पाश छिद्दे. तर भगवंत विश्वेश आहेत असं का संबोधित करतायत. कारण भगवंत जे आहे त्यांच्या या विश्वातील जे त्यांचे काही स्नेहपाश आहेत त्याला काटण्यासाठी, त्याला छेद करण्यासाठी, त्याचं छेदन करण्यासाठी सामर्थ्यवान आहेत. सामर्थ्य आख्यापना आहे त्यांचं, सामर्थ्यवान आहेत सांगताय. शुद्ध भक्ताला स्वतःच्या लाभासाठी भगवंतांजवळ काही मागणे बरे वाटत नाही. परंतु गृहस्थाश्रमी माणसांना भगवंतांकडे कधी कधी त्यांच्या अनुग्रहाची याचना करावी लागते, कारण ते पारिवारिक स्नेहबंधाने बांधलेले असतात. तर कुंती महाराणी हे जाणून होत्या कशा प्रकारे दोन्ही
एक शुद्ध भक्त पारिवारिक स्नेहाची मर्यादित बंधन तोडून टाकतो आणि विस्मृत झालेल्या जीवांसाठी आपल्या भक्तिपूर्ण कार्याचा विस्तार करतो. खूप महत्वाचं हे प्रभुपादजी सांगतायत. स्वतः प्रभुपादजींनी आपल्या जीवनात केलं. आपण बघू शकतो कशा प्रकारे पारिवारिक बंधन तोडून ते वृंदावनात आणि लीग ऑफ डिव्होटीज झाशी सगळीकडे प्रयत्न केला आणि नंतर प्रचारासाठी अमेरिकेत गेले. आणि हे सर्व जे आहे त्यांनी बाकी विस्मृत झालेल्या जीवांसाठी, स्वार्थ काही नव्हता, सर्व खूप कष्ट भोगले, आपल्या भक्तिपूर्ण कार्याचा विस्तार करतो. आणि प्रभुपादजी उदाहरण देत आहेत षडगोस्वामी अन्य सर्वांचं. आपले संस्थापक आचार्य प्रिव्हेनंट शिक्षा गुरु, आपले जे ते प्राथमिक शिक्षा गुरु आहेत, आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्यासाठी ते सर्वात आदर्श उदाहरण आहे त्यांच्या जीवनाचं. भगवंताने प्रभू रामचंद्राच्या अवतारात आदर्श राजाचे उदाहरण घालून दिले. त्यांनी आपल्या प्रिय पत्नीचे स्नेह बंधन तोडून आदर्श राजाचे गुण प्रकट केले. फक्त धोबी बोलला तरी भगवंतांना कुठल्याही प्रकारचा प्रजेची श्रद्धा जाऊ नये यासाठी त्यांनी जी त्यांची अंतरंगा शक्ती प्रिय पत्नी सीतामाता आहे त्यांचाही स्नेहबंधन तोडला. ठीक आहे. त्वयिमे अनन्य विषया मतेर मधुपते सकृत रतिम उद्वताम अद्दा गंगे ओगम उदन्वती. हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंडपणे सागराकडे वाहते, त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे आपल्यावरच लागावे. तर तथा किम अत आह, जर इकडे तुमची आसक्ती नको पांडवांमध्ये, तुमची आसक्ती यादवांमध्ये नको, तर कुठे पाहिजे? सांगतात त्वयी इति, तुमच्यामध्ये अनन्य विषयासाठी मी मती रती मुदवतात. माझी दुसऱ्या कुठल्याही विषयामध्ये तुमच्यामध्ये माझी मती लागाय. अनचिन्नाम प्रीतीम करोत इत्यर्थः. कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये रुकावट त्याच्यामध्ये जे आहे काही थांबायला नको, अशा प्रकारची प्रीती तुमच्यामध्ये व्हावी. त्यामुळे हे उदाहरण देता. यथा गंगा प्रतिबंधम न गणयत एवं मतिरपि विघ्नान मा गणयतु इति भावः. ज्या प्रकारे गंगा कुठल्याही प्रतिबंधाशिवाय ती सागराकडे जाते, त्या प्रकारे माझी मती तुमच्यामध्ये कुठल्याही विघ्नाशिवाय लागावी, अशा प्रकारे सांगतायत. खूप सुंदर तात्पर्य आहे, ते आपल्याला वाचले पाहिजे सगळ्यांनी. आत्म्याचा संबंध मुक्तीचे कारण आहे. हे आत्म्यातील नाते परमात्म्याच्या माध्यमाने जोडले जाते. अंधारात पाहणे नाही, परंतु सूर्यप्रकाशात पाहणे म्हणजे सूर्याला पाहणे आणि सर्व काही पाहणे आहे. तसे अंधारात कधीच शक्य नाही. हा भगवत भक्तीचा मार्ग आहे. तर इथे स्पष्टता यायला पाहिजे. हे सुंदर उदाहरण का सांगितलंय प्रभुपादजींनी, तर जर कोणी परिवाराच्या दृष्टिकोनातून पाहिल तर ते अंधारात पाहण्यासारखं आहे. पण जेव्हा तो भगवंतांना केंद्र ठेवेल तर सूर्यप्रकाशात पाहणे म्हणजे काय, ते भगवंतांनाही पाहतायत आणि भगवंतांच्या संबंधामध्ये परिवाराला पाहतायत. अर्थात भगवंतांशी हे सर्व जुडले आहेत, भगवंतांचे अंश आहेत. त्यामुळे सर्व काही पाहणे आहे. हा भगवत भक्तीचा मार्ग आहे. श्री कृष्ण कृष्ण सखा ऋषभाव निद्रुग राजन्यवंश दहनान अपवर्गवीर. सॉरी, श्री कृष्ण कृष्ण सख ऋषभाव निद्रुग राजन्यवंश दहनान अपवर्गवीर्य गोविंद गोद्विज सुरार्ति हरावतार योगेश्वरा किल गुरु भगवन नमस्ते. हे कृष्ण, हे अर्जुनाचे सखा, हे ऋष्णीकुल प्रमुख, पृथ्वीवरील त्रास उत्पन्न करणाऱ्या राजघराण्यांचे आपण दहन करता. आपले सामर्थ्य अविनाशी आहे. आपण दिव्य धामाधिपती आहात. आपण गोवंश भक्त ब्राह्मण यांचे कष्ट निवारण करण्यासाठी अवतीर्ण होता. आपण सर्व प्रकारच्या योगिक शक्तींचे अधिपती आहात. आपण सर्व विश्वाचे उपदेशक आहात. आपण सर्व ऐश्वर्यपूर्ण असे भगवान आहात. मी आपणाला सादर प्रणाम अर्पण करते. येथे कुंती महाराणी पुन्हा भगवंतांना प्रणाम अर्पण करतायत आणि कशा प्रकारे भगवंतांची जे काही सर्व त्यांच्यावर कृपा आहे, उपकार आहेत, त्याला लक्षात ठेवून ते भगवंतांना अर्जुनाचा सखा ह्या रूपाने संबोधित करतायत. अर्थात तिथे जेव्हा म्हटलेलं आहे की कृष्ण सखा, तर भगवंत जे आहेत
अर्जुनाचे एक नाव कृष्ण आहे आणि अर्जुनाचे सखा म्हणून इथे भगवंतांना कृष्ण सखा म्हटलेलं आहे. अशा प्रकारे ही शेवटची छान प्रार्थना आहे. गाय भक्त ब्राह्मण यांच्यावर भगवंतांचे विशेष लक्ष असते, कारण हे प्राणी मात्रांच्या कल्याणातील महत्वाचे घटक आहेत. आता पुढचे श्लोक जे आपण फक्त भाषांतर वाचूया. तुमचा वेळ झालेला आहे, पण इथे आपण भाषांतर वाचून जे आहे मग तुम्ही तात्पर्य वाचून समजून घ्या. काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता पुढे. सुतवाच पृथयेत्तं कल्पदये परिणुता अखिलोदयः मंदम जाच वैकुंठो मोहयन इव मायया. सुत गोस्वामी म्हणाले, आपल्या कीर्तीचे गान करणारी निवडक शब्दांनी कुंती देवीने केलेली प्रार्थना ऐकून भगवान हळुवार हसले. ते हास्य त्यांच्या मायेने मोहात पाडणारे होते. तांबाडमित्युपमंत्र्य प्रविश्य गजसाहवयम् श्रियश्च स्वपुरम यास्यन् प्रेमना राज्ञा निवारितः. याप्रमाणे कुंती देवीच्या प्रार्थनांचा स्वीकार करून भगवान हस्तिनापुराच्या राजवाड्यात प्रवेश करते झाले. त्यांनी तेथील इतर स्त्रियांना आपल्या प्रयाणाबाबत कळविले, परंतु निघण्यास सिद्ध झाल्यावर युधिष्ठिर महाराजांनी त्यांचा प्रेमाने अनुनय केला आणि त्यांना थांबविले. व्यासादे ईश्वरे हाज्ञे कृष्णेनाद्भुत कर्मणा प्रबोधितोपि इतिहासे नाबुद्ध्यत शौचार्पितः. व्यास प्रमुख श्रेष्ठ ऋषीमुनींनी आणि अद्भुत कर्मा सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी इतिहासातील उदाहरणे देऊन युधिष्ठिराची समजूत घातली, तरी सुद्धा दुःखाने व्यथित झालेल्या त्यांचे समाधान झाले नाही. ते प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे 18 दिवसात किती लोकांची मारहाण झाली वगैरे ते सर्व विस्ताराने. आह राजा धर्मसुत चिंतयन सुहृदां मदम प्राकृतेन आत्मना विप्रः स्नेह मोहवशम गतः. धर्मसुत युधिष्ठिर महाराज आपल्या बांधवांच्या मृत्यूमुळे खचून जाऊन एखाद्या सामान्य सांसारिक मनुष्याप्रमाणे दुःखाक्रांत झालेले होते आणि अशा रीतीने हे विप्रवर ते प्राकृतिक स्नेहाने मोहित होऊन बोलू लागले. तर आता इथे युधिष्ठिर महाराज काय म्हणतात आपण बघूयात. अहो मे पश्यता ज्ञानम अज्ञानम रुधिरुडम दुरात्मनः पारकस्यैव देहस्य बहवो योमेक्षोहिणी अर्हतः. युधिष्ठिर महाराज म्हणाले, पहा माझे नशीब, मी अतिशय पापी मनुष्य आहे. माझे हृदय तर पहा किती अज्ञानाने भरलेले आहे. हे शरीर जे अखेर दुसऱ्यांसाठी आहे पारक, त्या शरीरानेच मी किती किती लष्करी दळांचे समूह ठार केले आहेत. रूपाजी ते पूर्ण विस्तार सांगता येते एका क्षणी वगैरे किती. बालद्विज सुहृन्मित्र पितृ भ्रातृगुरुद्रुह नमे स्यात् निरयान मोक्षो यपि वर्षायुता आयुतहि. मी अनेक मुलांना, ब्राह्मणांना, हितचिंतकांना, स्नेहांना, पित्यांना, बंधूंना, आचार्यांना ठार मारले आहे. मी लाखो वर्षे जरी जिवंत राहिलो तरी या सुटका होणार नाही. ते महत्व सांगतात कशा प्रकारे ह्या ज्या हिंसा झाल्या जे सन्माननीय लोकांप्रती, त्याचा विचार त्यांना असह्य वाटत होता. नैनो राज्ञ प्रजाभर्तुर धर्मयुद्धे वधो द्विषां इति मे न तु बोधाय कल्पते शासनम वचः. जो प्रजेचे पालन पोषण करण्यात संलग्न आहे अशा राजाने न्याय काढण्यासाठी हिंसा केल्यास पाप नाही. ते आवश्यक आहे, परंतु हा नियम मला लागू होत नाही. तर दुर्योधनाच्या काळात पण राज्य चांगलं चालू होतं आणि त्यामुळे मला ह्या प्रकारे त्यांची हत्या करण्याची गरज नव्हती. त्यामुळे मी ह्या पापात जबाबदार आहे असं त्यांना वाटतंय. स्त्रीणाम मद हद बंधूनाम द्रोहो योसो विहोत्तितः गर्भवीर ग्र मेधीयै नाहम कल्पो व्यपोहितम. मी स्त्रियांचे अनेक बांधव ठार मारले आहेत आणि या प्रकारे इतके मोठे शत्रुत्व प्राप्त केले आहे की भौतिक कल्याणाची कार्य करून ते नष्ट करणे अगदी शक्य होणार नाही. तर प्रभुपादजी ते सांगतात कशा प्रकारे वेगवेगळ्या यज्ञाद्वारे वेगवेगळ्या पातकापासून व्यक्ती मुक्त होऊ शकतो, पण माझ्या बाबतीत ते नाही असं इथे युधिष्ठिर महाराज म्हणतायत. श्रीमद भगवद्गीतेत 9:27-28 याच्यावरती उपाय सांगण्यात आलेला आहे. कर्म मार्गात होणारे कर्म त्याच्या प्रतिक्रियांना थांबण्यासाठी एकच उपाय आहे.
सर्व भगवंतांप्रती. यत करोषि यदर्शन यज्ञोषि यदा तत्तपस्यसि कौन्तेय यथा पंकेन पंकांबः सुरया वा सुराकृतं भूतत्यां तथैवेकां न यज्ञैर्माष्टुमर्हति. चिखलातून गढूळ पाणी गाळून घेता येत नाही किंवा दारूच्या स्पर्शाने अशुद्ध झालेले पात्र दारूने शुद्ध होत नाही, त्याप्रमाणे मनुष्य हत्येचे परिमार्जन यज्ञातील पशु हत्येने निश्चितपणे कधी होणे शक्य नाही. रामकृपाजी यज्ञांबद्दल सांगतायत कशा प्रकारे ते वैदिक पद्धती काय होती, मंत्रांची अमोघता काय होती. पण ह्या काळात जे आहे सगळ्यात महत्वाचा यज्ञ काय, हरिनाम संकीर्तन यज्ञ आहे. आणि त्यामुळे कोणी हिंसेमध्ये संलग्न राहून हरिनाम यज्ञाने त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करू नये. जे भगवत भक्त आहेत ते स्वार्थासाठी हिंसा कधी करीत नाही. आणि ज्याप्रमाणे अर्जुनाने भगवंतांच्या आज्ञेवर युद्ध केले त्याप्रमाणे आपले क्षत्रियाचे कर्तव्य करण्यास देखील ते चुकत नाहीत. भगवंतांच्या इच्छेने कर्तव्य केल्यावर सर्व उद्दिष्ट साध्य होते आणि हे केवळ भगवंतांच्या भक्तांना शक्य आहे. याप्रमाणे श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण या 8व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. कोणाचा काही प्रश्न आहे याच्यावरती जी चर्चा केली? बाकी भक्त जाऊ शकतात ज्यांना सेवा वगैरे असतील. प्रभूजी थर्ड युनिटची एक्झाम डेट फायनल आहे का? ते Exam संदीप खोडेप्रो तुम्हाला डिटेल पाठवतील. फायनल आहे पण ते डिटेल तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतील. आता आहेत का सांगतील? यात्रा जाणार आहे ना, त्यामुळे म्हटलं ते मिस होईल. प्रभूजी 12 Right, तारीख right. आहे एक्झामची. त्यांची यात्रा आहे ते विचारतायत, त्यांना जमणार नाही. हा, मी एक्झामची डेट सांगतोय, यात्रेच्या डेट नाही, ते मला 12 माहित नाही. तारखेला त्यांची एक्झाम आहे. अच्छा, 12 तारखेला आहे. तुमची 12 ला- मनेराज देवप्रू एक्झाम आहे का? 12 यात्रा आहे का? हा, यात्राचं डेट ठरतंय आमचं, म्हणजे ठरलेलं आहे ऑलमोस्ट. नाही तर प्रभूजी सांगतायत 12 तारखेला एक्झाम आहे. तर तुम्ही ओके ओके. बंद पुस्तक आहे का ओपन आहे? एक मिनिट. श्री गुरु प्रभूजी, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता का? येस माझ्याकडून होत येस नाहीये ते. येस प्रभूजी. मग आपण हे कंटिन्यू करू डिस्कशन. हरे कृष्णा. हे बंद पुस्तक